असो, शेड्यूल कास्टला रिझर्वेशन आहे 15% लोकांना 7% हे खालच्या पोस्टवर आहे, संडास सापणे झाडूवाल्या त्या रिझर्वेशन. अजूनही त्यांच्या ज्या पॉवरच्या पोस्ट आहेत त्या त्यांना देण्यात येत नाही त्या वरच्या लोकांना. त्यानंतर आदिवासी यांची तर अवस्था अशी आहे, हे टोपलवर मोहासाठी एकामेकासंग भांडतात आहे की नाही, आणि यांचं म्हणजे नाटक चालू आहे गव्हर्नमेंटचं. ॲडव्हर्टाईज काढते, इंटरव्ह्यू घेतात, लाखो रुपये खर्च करतात, रिपोर्ट देते गव्हर्नमेंट नॉट अवेलेबल, आणि एखादा भेटला तर नॉट सुटेबल, आणि ओपन मधून खोटे सर्टिफिकेट म्हणून यांच्या नोकऱ्या हडप करतात अज्ञान. त्यानंतर अल्पसंख्याक यांना तर दुय्यम नागरिकाचा दर्जा असा प्रचार सुरू आहे. वरच्या लोकांकडून ओबीसीला सांगतात की मुसलमान देशावर प्रेम करत नाही, यांना भागीदारी नाही, यांना लाटा द्या. जसं सामनेवाले खूप प्रेम करून राहिले. पण सामनेवाल्याने जर देशावर एवढं प्रेम केलं असतं हा देश बर्बाद कशाला झाला असता, चमकला असता त्यांचे सरकार. आणि म्हणून दुसऱ्याने दोष देण्यापूर्वी की मुसलमान देशावर प्रेम करत नाही, तुम्ही कधी देशावर प्रेम केलं का? मग प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय सिनेमात नाही इलिहिलं नाही आहे. दिसली पोरगी तर लागल्या मागं, जमलं तर ठीक, नाही तर लाता खायच्या. प्रेम काय चीज आहे? न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय म्हणतो? एव्हरी ऍक्शन देर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे चेंडू भिंतीवर जेवढा जोरानं फेका तेवढा तो फोर्सनं वापस येतो. तसं समाज विज्ञान मध्ये प्रेम आहे की तुम्ही जर कोणावर प्रेम कराल तर दुसरा तुमच्यावर प्रेम करेल, पण तुम्ही जर एखाद्याच्या थोबाळात मारली तर तो काही मुके घ्यायला येणार आहे, तो रिॲक्शन देईल. या देशामध्ये सतत मुसलमानाच्या पुष्ट्यावर पाय देण्यात, त्यांना भागीदारी तर नाही, पण कुठून तरी पोट भरण्यासाठी तो धंदा पाणी जुळवा करतो. वर्षातून दंगे करून त्याला जाळपोळ करून रस्त्यावर दंग करण्यात येतो. आणि मग तो आपल्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी जेव्हा धर्माच्या नावाने हे खूप प्रदर्शन करतो तेव्हा हे धूर्त लोक आमच्या ओबीसीला सांगते, देखो वो फला निकाल रहा है, उसको कुचल डालो. मग मरांतरी तुम्ही आणि मारांतरी तुम्ही, आणि अशा प्रकारे आमचा ओबीसी वापरण्यात येतो. हा ओबीसी इतका भयान प्राणी आहे की हा आपल्या मुलाबाळाच्या अधिकारासाठी कधी रस्त्यावर येत नाही, ते तर देवाजवळ नाक रगडते. संकट पडले भारीनं कृष्णा धाव घालो, काय तो राहिला असता तर आला नसता. तो पुस्तकामध्ये आला त्या द्रौपदीला साड्या पुरवाले. आता 10 वर्षाच्या पूर्वीवर बलात्कार होते तर आता काऊन नाही? काही साड्याची कमी आहे का? सडून तर राहिल्या दुकानामध्ये. ह्या साऱ्या बदमाशा आम्हाला आभासामध्ये जगण्याच्या सवय, कल्पनेत जगण्याच्या ब्राह्मणाने आम्हाला सवय लावल्या. आम्हाला वास्तवात जगणं शिकलं पाहिजे. तर मित्र, सांगण्याचं तात्पर्य हे की मुसलमान लोकांना ते आमचा ओबीसी त्याच्यामध्ये बिनपगार, ओबीसीला ब्राह्मणाचा अनपेड पोलीस म्हणतात. बजरंग दला त्याच्यात जाऊन सांग पाटला का करू वरती आदेश देते, आणि हे इनोसंट लोकांना कधी एससीच्या लोकांना तर कधी मुसलमानच्या लोकांना मरांतरी तुम्ही आणि मारांतरी तुम्ही, अशी आपल्या ओबीसीची अवस्था त्यांनी आपल्याला बैल बनवलेला आहे. जसं बैलाला कुठेही जुतून घ्या, चारा भेटण्याशी मतलब, तर अशा प्रकारे अवस्था झालेली आहे. रिलिजियस मायनॉरिटी 2%, आदिवासीला 2% भागीदारी, मुसलमानाला 2% भागीदारी, त्यांना नागरिकत्व सुद्धा म्हणजे प्रेम करत नाही असा खोटा प्रचार करून, जबकि हा देश शिवाजी महाराजांचा अमुक सारा इतिहास आहे का यांनी धर्माच्या बाहेर जाऊन एकमेकाला मदत केलेली आहे. शिवाजीच्या सैन्यामध्ये 50% मुसलमान सैनिक होते, एवढं देशावर प्रेम त्यांनी केलेला आहे. हा इतिहास, कारण जो म्हणून बाबासाहेब बारबार म्हणतात का जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. आम्ही हवेवर कचरा कसा येते अशा प्रकारे मीडियाच्या लाटेवर, आणि आजचे जे पोट्टे आहेत मोबाईल फ्रेम फोटो घुमवणेवाले, त्याने तर कवडीच्या आकडा नाही, त्याला असं वाटतं की बापाकडून सर्व भेटते, ते मोदी घर मोदी करून ते आता. कारण 70 वर्ष फुले शाहू आंबेडकर यांचा 108 वर्षाच्या संघर्षामुळं चांगले लोक निर्माण झाले. त्याचा दबाव होता म्हणून ब्राह्मणाला मवाळ म्हणून काँग्रेस आणि 70 वर्ष त्यांनी मवाळ म्हणून तुम्हाला बेवकूफ बनवलं. पण आता नवीन पोट्टे जे ठोब्यासारखे पोट्टे जे झाले त्याला भारताचा इतिहास माहित नाही, आपले महापुरुष माहित नाही, त्याच्या डोक्यामध्ये घुसा भरला, त्याचा परिणाम झाला की आता जहाल लोक सत्तेवर आलेले आहेत. जे लोक गुंडागर्दी करत होते ते आता पार्लिमेंटमध्ये बसलेले आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणत होते की संसद हे मानवतेचं मंदिर पाहिजे, पण आता तिथे मानवतेचं मंदिर नाही, तर सैतान लोक तिथे तुम्ही. आणि बाबासाहेब म्हणतात का ज्या देशाचे लोक नालायक असतात त्याचा नेता महानालायक असतो, आणि उलट इन्व्हर्सली प्रपोर्शनल की ज्या देशाचे लोक जागृत असतात त्याचा नेता सुद्धा देशासाठी आपली जान कुर्बान करत असतो. कारण आज नालायक लोक देशामध्ये आम्ही निर्माण केले, खाऊ पिऊ मौज करो, कुत्र्यासारखं जगून राहिले हड्ड्या खाऊन. आता हे चित्र जर बनवतात आम्हाला जागृत लोक देशामध्ये निर्माण करून या देशाला वाचवावं लागेल. तर मित्र, सत्तेमध्ये आम्हाला म्हणजे याचा अनालिसिस जर पूर्ण केला तर वरच्या 15% लोकांना 85च्या वर भागीदारी आहे, आणि या खालच्या
85 लोकाला 12 ते 15% भागीदारी आहे, म्हणजे उलट झाला. डिस्ट्रीब्युटिंग अथॉरिटीने ते दिलेलं नाही, जबकि संविधानात समानता आहे. उद्योगाविषयी बोललं त्याच्यात मी तुम्हाला पुन्हा एक पायरी खाली घेऊन जातो की नाही तुम्हाला सुखीवाला ज्ञान सत्ता धनात भागीदारी दिली, पण जे सन्मानाने जगण्यासाठी जे पाहिजे माणसाला मूलभूत गरजा, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की सरकार कोणाचंही असो, कोण्याही विचाराचं असो, पण ज्याच्या श्रमावर आपण जिवंत आहोत त्यांना जगण्यासाठी मूलभूत गरजा पूर्ती करणं हे सरकारचं काम. काय मूलभूत गरजा? अन्न, वस्त्र, निवारा. मूलभूत अन्न, वस्त्र आणि निवारा. काय या देशामध्ये अन्नाची कमी आहे? तुम्ही पहा, अन्न देशामध्ये भरपूर आहे, सडून राहिलं गोदामावर. पण जे अन्न निर्माण करतात, कारण ते 50% लोक मजदूर आहेत, त्यांच्या स्वतःची शेती नाही, ते दुसऱ्याच्या शेतीवर काम करतात. पण या देशाचे 50% लोक बिना अन्नाला. आमचा शेतकरी बिचारा अल्पभूधार आहे, तो चांगलं अन्न पिकवतो, विकतो आणि निकृष्ट अन्न खातो. काय त्याला खुशी आहे? मजबुरी. 4 पैसे जर आले तर खातामुताचं कर्ज फेडण्यासाठी, मुलीच्या विवाहासाठी, शिक्षणासाठी तो मजबुरीनं चांगलं विकतो आणि निकृष्ट अन्न खातो. आणि या देशाचं चांगलं अन्न विदेशामध्ये स्वस्तात, चांगली साखर, चांगली चहापत्ती, फळ, फ्रूट. रत्नागिरीचे आंबे तुम्हाला पाहायला नाही भेटत. दाणेदार साखर बहार, दाणेदार पत्ती, आणि तुम्हाला खालचा जो रजवा उरते ना, तो बनिया लोक पाकिटमध्ये सांगते A1 डस्ट. डस्ट म्हणजे काय होते? डस्ट म्हणजे कचरा होते, पण त्याने A1 म्हणून तुमच्या माथी मारते महागामध्ये. चांगली साखर, चांगले मसाल्याचे पदार्थ सगळे स्वस्तात जातात. कशासाठी? फॉरेन करन्सी. कारण भारताचा रुपया अमेरिकेत चालत नाही, रशियात चालत नाही, आणि भारतामध्ये अन्नाशिवाय दुसरं काही विकण्याला नाही, सर्व त्यांच्याजवळ आहे. हे चांगलं अन्न, चांगले तांदूळ, पेट्रोलच्या बदल्यात तांदूळ विकतात आणि करोडो रुपये कमावतात, कमिशनवर जगतात. आणि हा जो पैसा येतो फॉरेनचा, हा पैसा ज्यांचं अन्न विकलं जाते त्याला काही मिळते का? त्याला काही मिळत नाही. पण त्या पैशाचं काय होते? या पैशाचं यांच्या 12 महिने फॉरेनच्या वाऱ्या, यांच्या बिमाऱ्या, यांच्या बिमाऱ्या याचे देवदुरस्त नाही करत. ते आमच्या उरावर दिले, आम्ही सांभाळतो. या काय देव त्यांनी निर्माण केलं, सांभाळून राहिलो आम्ही. ते विदेशात जातात. सचिन तेंडुलकरला दुखणं झालं चालला, सोनिया गांधीने काय झालं चाललंय अमेरिकेत. 12 महिने या देशामध्ये क्रिकेटवर करोडो रुपये. अमेरिका, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला वाईट वाटेल युवकांनो, अमेरिका, रशिया, चायना, जपान जे जगाला कर्ज देऊन राहिले ते क्रिकेट खेळत नाही. फालतू टाइम नाही म्हणजे आमचा जो दिवसभर टुकून करा. पण आमच्या देशात कर्जबाजारी भारत आहे, दुनियाचं कर्ज घेते आणि ते 12 महिने क्रिकेट खेळतात. ते काय तुमच्यासाठी खेळते? देशासाठी. ते देशासाठी, तुमच्यासाठी नाही. त्यांनी आपल्या बायका पोरांना मौज मस्त करण्यासाठी धंदा बनवला. ते डॉलर घेतात आणि तेवढ्याने भागत नाही तर मॅच फिक्सिंग करते आणि आम्ही भैताडासारखे ते पाहतात. सचिन तेंडुलकर एक छक्का मारते, त्याला लाखो रुपये मिळते. पण आमचा शेतकरी ज्याच्या उरावर बसून आम्ही खाऊन राहिलो, तुम्ही टेबलावर ते कागद खात नाही, तुम्हाला अन्न लागते, ते या धुऱ्यापासून त्या धुऱ्यापर्यंत शेतामध्ये किती रन काढते, त्याचं पोट्ट सुद्धा त्याचा रन मोजायला तयार नाही. त्याला कोण मूल्य देईल? सचिन तेंडुलकर ते छक्के पाहू जवान पोट्टे छक्के म्हणून गावामध्ये त्यांना मर्द बनवण्याचं काम आता आम्हाला प्रबोधनातून करावं लागेल. या छक्क्यांना मर्द बनवणं जरुरी आहे. नाहीतर हे लोक साठासारखी मिळून सज्जनाचं जगणं मुश्किल करून राहिले हे लोक. त्याला जिम्मेदार आहे. आता कोणीतरी म्हटलं होतं की बुरे लोग नहीं, जो अच्छे होने के बाद भी खामोश है वो जिम्मेदार है. कारण साइंटिस्ट ने म्हटलं आहे, दुनिया की बर्बादी चोर उच्चकी से कम अच्छे लोगों के निकम्मेपन से ज्यादा होती है. अगर वो चोर उच्चके देश को बर्बाद कर रहे तो तुम क्या कर रहे थे? तुम अगर ये तमाशा देते तो तुम भी उस बर्बादी में शामिल. आणि म्हणून जर आम्हाला या बर्बादीला वाचवायचं असेल तर आम्हाला आता रस्त्यावर घासा, घरी राहून जंगलापेक्षा रस्त्यावरून घासा थोडे चमकाल. कारण वापरणीत राहिलेली वस्तू चमकते, घरी राहिली तर जमते, ते स्वतःच नसतं. मित्र, या देशामध्ये अन्न भरपूर आहे, परंतु जो अन्न निर्माण करतो तो दुकानात आहे. दुसरा वस्त्र, तुम्ही दुकानामध्ये जा, कपड्याचे ठाणाचे ठाणं भरून आहे, कपडा सडून राहिला. सडल्यानंतर डिस्काउंट मध्ये विकल्या जाते अर्ध्या दाममध्ये. तो सडलेला कपडा सुद्धा आपले लोक खरेदी करू शकत नाही, कारण त्याची क्रय शक्ती नाही, त्याला काम नाही, कामाचं काम नाही. कपडा सडून राहिला. मिल बंद केल्या, कारण पुराणाच कपडा सेल होत नाही तर नवीन ठेवायचा कुठं? कामगाराला पगार द्यावा लागेल. आणि म्हणून त्यांनी मिल बनवून कामगार बेघर केले. मिलची जागा बिल्डर्स लोकांना विकून टाकली. आणि आमचा शेतकरी तेलीमाई कुणबी घामाने
बनियान फाटते म्हणून उघड्या अंगाने वखार आपण जो कापूस पैदा करतो, तो कापूस पैदा करतो, तो आपल्या मुलाला शाळेचा एक ड्रेस शिवू शकत नाही आणि त्या मुलाला ड्रेस मिळत नाही म्हणून पोरगा शाळेत जात नाही, कारण मास्तर त्याला वर्गात बसते. आता तर आमच्याच पासून घ्या म्हणते सर, शिक्षण बाहेरून घ्या, ड्रेस आमच्यापासून घ्या, पाठ्यपुस्तक आमच्यापासून घ्या, शिक्षणासाठी बाहेर ट्युशनला या एज्युकेशन बाहेर, ज्यासाठी शिक्षण पाहिजे ते बाहेरून आणि बाकीचं भोजन भेटले, कपडा लत्ता बदल, काय तमाशा बनवलेला आहे शिक्षण. तर मी या देशामध्ये वस्त्राची कमी नाही, पण लोक उतारलेले कपडे, आदिवासी लोक, मी इटारसीला गेलो तिथं बाजार चेक केला, डेप्युटेशन गेलो होतं सरकार, अहो 10 रुपयाचा ड्रेस जे तुम्ही केसावर विकता ते कपडे तिथे विकले जाते, केसावर जे घेतात ना 5 ते 10 रुपयामध्ये विकते, ते बिचारे या देशामध्ये कपडा सडून राहिला आणि ते लोक तुमचे 10 वर्ष घातलेले कपडे 10-5 रुपयात घेत होते. ही अवस्था निर्माण झाली. त्यानंतर तिसरी जरूरत आहे निवारा. प्रत्येकाला वाटते की आपल्याला एक छोटासा हक्काचं घर पाहिजे, तोंड ढाकासाठी, कारण जनावरासारखं मनुष्य रस्त्यावर सर्व नाही करतो, तर दिवसभर काम केल्यावर एक छोटंसं घर काय पाहिजे, घरासाठी एक जमिनीचा तुकडा. अरे फिरा, आपल्या देशामध्ये करोडो एकर जमीन खाली पडली आहे, कोणाची आहे? लोकांची, लोकांसाठी. आता राजा राणीच्या पोटातून जन्म घेत नाही, तो तुमच्या मतपेटीतून घेतो. या देशामध्ये जमिनीची कमी नाही, बिल्डिंग मटेरियलची कमी नाही, जंगल फाट्याची कमी नाही, पण आमचा भूमिपुत्र ज्याच्या श्रमातून भारतो ते नदी नाल्याच्या किनाऱ्याने कुत्र्या मारल्यासारखे करतात. याला जिम्मेदार कोण आहे? मी जापानचं उदाहरण दिलं तुम्हाला की जापानमध्ये बुर्जे काढायला जागा नाही आहे, ते पाण्यावर राहतात, ते जगाला कर्ज देऊन राहिले आणि आमच्या देशामध्ये सर्व असून इथला कष्टकरी पोट करू शकत नाही. जिम्मेदार कोण आहे? आणि म्हणून आम्हाला जिम्मेदारी निश्चित करावी लागेल. लढायचं कोणासोबत आणि लढायचं मी तुम्हाला जिम्मेदार कोण आहे हे सांगण्याच्या पूर्वी मी बाबासाहेबांच्या संविधानाची आठवण करून देतो की किती महान तो मनुष्य या देशातल्या लोकांना जाती जातीचा रोग लावलेला आहे, पण त्या माणसाने किती महानता आणि किती संपूर्ण भारताचा एका माणसाचा विचार केला. त्या बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं मातृभूमीच्या आदर्शावर, त्यांनी काय केलं? भारतीय लोकांना वाटप, या सर्व लोकांना जाती धर्माच्या बाहेर राहून वाटप करण्यासाठी 3 मंडळाची निर्मिती केली. पहिलं आहे कायदे मंडळ, हे कायदे मंडळ ब्राह्मण म्हणतात की त्यांनी इतर देशाच्या याची कॉपी केली, तर एवढं जर आहे तर तुम्ही काऊन नाही केली? तुमची अक्कल कुठे घाण टाकली होती? कशाला बाबासाहेब? म्हणजे तुमच्यात तर तेवढी अक्कल नव्हती. तर बाबासाहेबांनी हे जे अनेक संविधानाचा अभ्यास करून भारताला रोगमुक्त करण्यासाठी नेमकं कोणतं जरुरी आहे त्याचा शोध घेऊन संविधान बनवलं. तर हे ब्राह्मण काय सांगतात की बाबासाहेबांनी काय आपल्या मतानं नाही बनवलं, त्यांनी इतर देशातून जमा केलं. तुम्ही काऊन नाही आणले? एवढे तर पंडित होते ना स्वतः ज्ञान वाटण्यावाले, हजारो वर्षाच्या पोठ्या पुराणीतलं ज्ञान वाटतात, मग येतं कोण? हे सर्व बदमाशा अज्ञानी लोकांना मोठं करण्यासाठी ब्राह्मण युक्तिवाद करतात आणि युक्तिवाद टेम्पररी लोकांना चांगला वाटते, पण परमनंट तो खोल होतो. असो, तर बाबासाहेबांनी कायदे मंडळ, हे कायदे मंडळ 3 स्टेजेस मध्ये असते. पहिला आहे केंद्र सरकार. केंद्र सरकारची ड्युटी काय आहे? भारतीय लोकांना ज्ञान, सत्ता, धनाचं वाटप करायचं. संविधानात ड्युटी आहे, लोकांना समजत नाही. खासदार आला तर त्याला नळ लावून लागते आणि त्याला वाटते का झाले याला नळाची टोटी लावल्याने एवढा खुश होते, तर बाकीचं द्यायची गरज नाही, म्हणतो 7 पिढीचा आपल्या डब्यात माल जमा करतो. तर कोणाला काय मागायचं एवढी अक्कल नाही आपल्या भारतातील लोकांना. ठोंब्यासारखे एम ए झाले, त्याचा पोट्टा खासदाराने नळ लावून लागते, तर त्याला एवढं माहित नाही का राज्य शासनाला एम ए याला काय मागितलं पाहिजे. तर केंद्र सरकारची ड्युटी आहे ज्ञान, सत्ता, धनाचं वाटप करेल. भागीदारी, वाटप म्हणजे फुकट नाही. त्यानंतर दुसरं आहे राज्य सरकार. राज्य सरकारची ड्युटी आहे भारतातला कोणीही मनुष्य उपाशी भुकानंगा राहणार नाही, त्याच्यासाठी अन्न, वस्त्र, निवाराचं वाटप करायचं. अन्न, वस्त्र, निवारा फुकट नाही, तर त्याला काम द्या, कामाचे दाम द्या. पण भारतामध्ये लाचार लोक निर्माण केले, तुम्हाला काम न करता पैसे दिले आणि भारतामध्ये लाचार लोक झाले, भिकेवर दयावर जगून आले, त्याचा स्वाभिमान नष्ट केला. 2 रुपयाचे तांदूळ देईल, तुम्हाला निवडणुकीमध्ये साड्या देईल, हे देईल, तर लोकांना सवय भिकारण्यासारखं, ते 1 दिवस देते आणि 5 वर्ष तुम्ही भीक मागता. असो, अन्न, वस्त्र, निवारा. त्यानंतर तिसरा आहे स्थानिक संस्था, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांची ड्युटी आहे भारतीय लोकांसाठी रोड, बिजली, पाणीचं वाटप. झालं सर्व, मग काय राहिलं? फक्त हवाच राहिली, त्याचं फुकट भेटून राहिली. हे खात नाही आपण. घराला मोठे मोठे घरं बनवतो, खिडक्या कधी उघडत नाही, मोठे मोठे पडदे त्याच्यावर, घरात हवा जात नाही, पिवळे पिवळे पडते बिमार लोक. कोणाला ब्लड प्रेशरचं बनले, डायबिटीज, कधी फिरायला जात नाही, ते हलकट सिरियल पाहत बसते, एक झालं तर दुसरं एक, आहे की नाही, त्याच्यामुळे बिमार.
लोकांना वाटतं का मी गोरं पडलो, ते गोरं नाही, ती बिमारी आहे. असो, तर स्थानिक रोड, बिजली, पाणी, तर हे केंद्र सरकारची ड्युटी. आणि मग बाबासाहेबांनी दुसरं मंडळ बनवलं, कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह. या कायदे मंडळाचे प्रमुख आहे प्रधानमंत्र्यापासून तर सरपंच लेवलवर आपापल्या लेवलवर हे कायदे करतात. आणि हे कायदे केल्यानंतर वाटप करण्यासाठी कार्यकारी मंडळ राष्ट्रपतीपासून तर सरकारी वेतनावर जो फौजफाटा आहे चपराच्यापर्यंत यांची ड्युटी आहे की हे कायदे करतील आणि हे वाटप करतील. आणि पुन्हा बाबासाहेबांनी काय केलं तर हे बरोबर कायदे करतात किंवा नाही संविधानानुसार आणि हे बरोबर वाटतात किंवा नाही ते चेक्स करण्यासाठी, वचक करण्यासाठी तिसरं मंडळ केलं आहे, न्याय मंडळ. सुप्रीम कोर्टापासून तालुका मॅजिस्ट्रेट पर्यंत यांचा फौजफाटा आहे. आणि या तिन्ही मंडळाला काही अकलेची कमी पडली तर यांना अक्कल मार्गदर्शन गाईड करण्यासाठी बाबासाहेबांनी चौथी व्यवस्था केली होती, प्लॅनिंग कमिशन. योजना आयोग ज्याला म्हणतो, जो ब्राह्मणाने आता बीजेपीने खतम केला. आणि नीती आयोग केला. नीती आयोग काय केलं तर एक एक पाय कापणं, म्हणजे एखाद्या मला एवढं जाळं कापता येते तर उंदरासारखं उंदीर कसा एक एक आडी कापते, अशा प्रकारे बनवलेले कायदे खतम करण्यासाठी ते नीती आयोग, योजना आयोग. तिथं अनेक आहे, अजून राष्ट्रीय सुरक्षा परिषद आहे वगैरे, ते सामान्य माणसाला बाहेर निघत आहे. तर योजना आयोगचं सूत्र काय तर हे जे लोक आहे राजनीतीमध्ये तुम्ही नालायक लोकांना निवडून देतात, त्याला कायद्याची ज्ञान नसते, कायदे बनवण्याची अक्कल नसते, ते फक्त तुम्हाला भजे खाऊ घालून दारू घालून निवडून येतात. आणि ते पार्लमेंट गेल्यावरही तुमच्यासाठी कायद्यात इंटरेस्ट नाही, ते फक्त भज्याचा हिशोब करते. या निवडणुकीत एवढे खाऊ घातले, पुढच्या निवडणुकीत पोटे जेव्हा जास्त खाऊ घालायला लागत तसे. आणि म्हणून यांना कायदा पाच, म्हणजे भारतामध्ये कायदा कसा करायचा, प्लॅनिंग कसं करायचं, यासाठी हे लोक राजनीतीच्या बाहेरचे एक्सपर्ट लोक त्याच्यामध्ये असतात. आणि हे 5-5 वर्षाचं प्लॅनिंग करून देतात. काय प्लॅनिंग? अमिरी गरिबीची खाई कशी कमी करायची, बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट, प्रत्येक प्रांतामध्ये लोकांचं जीवनमान कसं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं उंचावता येईल, यासाठी हे प्लॅनिंग 5-5 वर्षाचं प्लॅनिंग करून आपापला हिस्सा यांनी घ्यायचा आहे आणि आपापल्या एरियाचा विकास करायचा आहे. जास्त डोकं खायचं त्याची. तर एवढं सुंदर संविधान बाबासाहेबांनी दिलं, परंतु काँग्रेसने काय केलं, 70 वर्षात ठेवलं, नष्ट नाही केलं. त्याला कीस पाडू चेंज करत गेले. पण त्याने 12-12 पंचवार्षिक योजना झाल्या. 1952 पासून निवडणुका होऊन राहिल्या, किती तरी कायदे मंडळ झाले, सर्व झालं. परंतु यांनी भारतीय लोकांना ज्ञान, सत्ता, धन सोडा, जे सडून राहिलं त्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचं सुद्धा त्यांनी वाटप केलं नाही. उलट त्यांनी काय केलं, आता मी या देशाची करोडो रुपयाची संपत्ती दंगे करून, जातीय दंगे, हे दंगे एकामेकाला कुथाडण्यासाठी खर्च केली. एवढी संपत्ती जर या देशातल्या खाली हाताला काम देण्यासाठी खर्च झाली असती तर भारतात कोणालाही भीक मागायची गरज नसती, कोणाला कोणाच्या दयोजगाची जरूरत नाही. एवढं धन भारतामध्ये आहे. जगातल्या लोकांनी लुटून नेलं तरी भारत तेवढा श्रीमंत आहे. फॉरेनर म्हणतात की इंडिया इज रिच लँड वेअर पुअर पीपल लिव्ह. भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे. म्हणजे भारतात कमी काहीच नाही, म्हणून सर्व लोक इथं अटॅक करतात, कोणी व्यापाराच्या नावानं, कोणी. भारत असे आहे, गरीब की लुगाई सबकी भावजाई म्हणते का नाही, गरीब की लुगाई सबकी भावजाई, अशी भारताची अवस्था आहे फॉरेनची. म्हणून सारे लोक इथं येऊन आपल्याला लुटण्यासाठी येतात. तर इतके आयोग झाले पण त्यांनी केले नाही. याला मग प्रश्न असा आहे की हे मंडळ कोण बनवते, हे मंडळ कोण बनवते, तर हे मंडळ सरकार. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप याच्यासाठी उतरवतो का एका लाईनीत सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, म्हणून मी तुम्हाला शिबिराच्या मार्फत. हे मंडळ सरकार बनवते. मग मंडळ जर सरकार बनवते तर सरकार कोण बनवते, राजकीय पक्ष जे बहुमताने निवडून जातात. मग पक्षाची जर गोष्ट केली तर या देशात पक्षाची काही कमी नाही. जगामध्ये जेवढे पक्ष नाही तेवढे भारतात. लोकशाही जगामध्ये आहे पण त्यांना फुरसत नाही आपापल्या नावानं पक्ष बनवण्याची. पण आपल्या देशात एखाद्या त्यावाला का दुसरा तयार, जातीच्या नावानं, प्रदेशाच्या नावानं, धर्माच्या नावानं, पुन्हा महापुरुषाच्या नावानं, हिंदू महासभा, मुस्लिम लीग, तेलुगू देशम, झारखंड मुक्ती मोर्चा, शिवाजीच्या नावानं, गांधीजीच्या नावानं, आंबेडकरांच्या नावानं त्याचे झुडपं एकही झाडणे, एवढे पक्ष. जाऊ द्या, काही जरूरत नाही, टेन्शन घेऊ नका. 1600च्या वर पक्षाच्या चुनावामध्ये भाग घेतात. आपल्याला काही चर्चा करायचं. पण जे दिल्लीच्या निवडणुका, जे केंद्र सरकार, जे 7-8 राष्ट्रीय पक्ष आहे, ते नावं तुम्हाला माहीत आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो का, असा कोणताही पक्ष नाही की लोकांनी ज्याला संधी नाही दिली. प्रत्येकाला संधी दिलेली आहे, कोणाला केंद्रात, कोणाला राज्यात.
इतिहास तुम्ही चेक कराल तर कोणत्याही पक्षाच्या लोकांनी भारतीय लोकांना ज्ञानधन सोडा रोजी रोटीचं सुद्धा वाटप केलं नाही. मग कोण लोक आहे? जर याचा अभ्यास कराल तर या सर्व पक्षाचे मालक, कर्णधार, सूत्रधार, प्रोड्युसर, डायरेक्टर ते लोक आहेत ज्यांच्या काही समस्या असतात, ज्यांचे लोक बेघर नाही, दरिद्र नाही, अशिक्षित नाही, ते सर्व पक्षाचे मालक आहेत ब्राह्मण क्षेत्रीय. आणि ज्यांच्या समस्या, ज्यांचे लोक बेघर दरिद्र असले त्यांच्या मालकीचा पक्ष नाही. हे लोक पक्षात काम करतात पण हे डायरेक्टर नाही आहे, हे ऍक्टर्स आहे. जसं शेतामध्ये बैल काम करते, मालकापेक्षा जास्त करते, परंतु त्या बैलाले चाराशिवाय काही. तर आमचे लोक ऍक्टर्स आहेत. हौसे नवसे गवसे जे बी असते ते. आपण आपल्या लोकांविषयी नंतर बोलू, कारण आपल्या समाज याचं वाटप करायला एखाद्याने केलंय निर्माण कांशीराम सारख्या माणसाने, तर एक अज्ञानामुळे लोक त्याला धूर्त लोक त्याच्यात जाऊ देत नाही. आणि तरी पण त्यांची ताकद वाढली का मग हे धूर्त लोक त्याच्यात घुसून त्याला सत्यानाश करून तोडफोड करून मोकळे होतात. त्यांना साफ नांगर फिरून साफ करून ठेवतात. आपण आपल्या लोकांविषयी नंतर पाहू, आपण यांचा विचार करू. प्लीज लक्ष द्या की यांच्या समस्या नाही, यांचे लोक बेघर नाही, दरिद्र नाही, अशिक्षित नाही. मग यांना फुरसदा या लोकांना वाटप करासाठी. आणि देशात ते काही कमी नाही, खिशात यांना स्वतःच्या खिशात तर घरचं तर द्यायचं नाही आहे, जे सडून राहिलं तेच वाटायचं आहे. मग यांनी का वाटलं नाही? यांना का वाटलं नाही? म्हणून आमच्या महापुरुषांनी म्हटलं का तो इतिहास विसरतो, तो इतिहास घडू शकत नाही. मग आमच्या महापुरुषांनी काय असं सांगितलं इतिहासामध्ये? आमच्या महापुरुषांनी इतिहासात सांगितलं का हे जे लोक आहे ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य, हे या रेषेच्या खालच्या लोकांना आपल्या बरोबरीनं मानायला तयार नाही. हा पहिला इतिहास. बरोबरीने तर सोडा, महात्मा फुल्यांनी लिहून ठेवलं गुलामगिरीमध्ये, हे जे लोक आहे ब्राह्मण क्षेत्र, हे या रेषेतल्या खालच्या लोकांना माणूस मानायला तयार नाही. माणूस तर सोडा, बाबासाहेब आंबेडकरांनी साऱ्या जगाला दाखवलं महाडचा सत्याग्रह करून, हे लोक या लोकांना कुत्रे आणि मांजरापेक्षा नीच समजतात. प्रयोग करून दाखवला. प्रश्न असा आहे का असं यांनी हे आम्हाला का समजतात? आमचेच लोक श्रम करते, आमच्याच श्रमातून धन निर्माण होते, आमच्याच धनाला जमा करून हे लोक देश चालवतात. हे आम्हाला माणूस मानत नाही, कुत्र्यांना नीच मानतात. आता ते ऍट्रॉसिटी लागते म्हणून बोलून नाही राहिले, पहिले तर डायरेक्ट कायदा. मग असं काय आमचं बिघडवलं? म्हणून आम्हाला आमचा इतिहास माहित पाहिजे का आम्ही कोण, हे शूद्र कोण, अतिशूद्र कोण, आदिवासी कोण, कसे झाले, कधी झाले, कोणी केले, हे ब्राह्मण कोण, क्षत्रिय कोण, कसे झाले, कधी कोणी कुठून आले, त्यानंतर इतिहास. इतिहास म्हणजे कथा नाही. कथा ह्या बसल्या बसल्या लिहिल्या जाते, म्हणजे इतिहास हा घडलेला असतो प्रत्येक. पण सामान्य लोकांना कथा आणि इतिहास याच्यातला फरक समजत नाही, ओळखता येत नाही, कारण त्याच्यात बुद्धी चातुर्य नाही, तो फसतो. आणि मग हे धूर्त लोक काय करतात? समरसता करून सत्य आणि समतेला रोखण्यासाठी लोक समरसता करतात आणि समरसतेमध्ये तो आमचा इतिहास नष्ट करून कल्पनेच्या कथा लिहितात आणि त्या कथेलाच इतिहास म्हणून लोकांना सप्लाय करतात. आणि मग सामान्य माणसाला आणि ते घडलेल्या इतिहासात ते राजे बंद करतात आणि मग ते कथेतले सांगतात. एक होता राजा, त्याला होत्या 3 बायका, मग 60 वर्ष काही लेकरं बारा झाले नाही, मग ती गेली एखाद्या मनात झाली. हा काही डोकं खाजवत नाही. 60 वर्षानंतर झाल्यावर एखादी निपुतली कसं दुसरी तो आला पाहिजे, तिसरी रे येतील नाही. मग 60 वर्षानंतर झाले कसे? तसे मोठे 60 वर्षानंतर पोरं होत नाही निसर्ग नियमन का. मग या बह्याळ माणसासाठी जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं? बार बार सांगते तर झाले असते. मानो जानो मत, तुम्हारे बाप ने माना तुम भी. तर आम्ही मानो थेरीमध्ये फसतो. परंतु मित्र, इतिहास हा जानो घडलेला असतो. आपण पाहू की भारताचा इतिहास मित्र 5000 वर्षापूर्वी भारताचा इतिहास 5000 वर्षाचा आहे. करोडो वर्ष या पृथ्वीचं आयुष्य आहे. लाखो वर्षापूर्वी मनुष्य प्राणी या धर्तीवर जन्माला आला. बुद्धीचा विकास नसल्यामुळे तो जनावरासारखा भटकत राहिला. पण नंतर त्यांनी लिखाण नव्हतं तरी शिल्प, कोरीव काम, दगडामध्ये याच्यामध्ये लेण्यामध्ये करून इतिहास घडवला. तर भारताला 4500-5000 वर्षाचा इतिहास आहे. तिथून जरी आपण जाणला तरी आपल्याला खरा इतिहास आपला मिळू शकतो. तर आपल्याला इतिहासकारांनी बार बार एक गोष्ट सांगितली की भारत हा 5000 वर्षापूर्वी संस्कृती प्रधान देश होता. आज भारत आपला संस्कृती प्रधान देश नाही, तर आज भारत धर्मप्रधान आणि जाती प्रधान देश आहे. म्हणून सामान्य लोकांना संस्कृती आणि धर्म याचा फरक माहीत नाही. त्याला वाटते का मी जे करतो ते संस्कृती मला सांगतो. एकाच नाण्याच्या 2 बाजू वाटते. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून संस्कृती आणि धर्म हे 2 वेगळ्या बाबी आहेत.
जोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही तुम्ही इतिहास समजू शकत नाही. मी इतिहासात हात घालण्यापूर्वी पहिले संस्कृती आणि धर्म याच्याचा बेसिक डिफरन्स काय आहे तो तुम्हाला सांगतो. तर भारत हा 5000 वर्षापूर्वी संस्कृती प्रधान देश होता. मग संस्कृती म्हणजे काय? संस्कृती ही जनावराला आवश्यक नाही, कारण जनावराला माइंड नाही. ते समाज आणि संस्कृती निर्माण करते. तर संस्कृतीचा संबंध माइंडशी आहे. मग व्याख्या काय केली आहे समाजशास्त्राने? संस्कृती म्हणजे मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून निसर्गावर निसर्गाच्या मदतीने, कारण तो आईच्या पोटातून काही घेऊन येत नाही, काही घेऊन जात नाही. व्याख्या सुंदर आहे. मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून निसर्गावर निसर्गाच्या मदतीने चांगल्यात चांगलं जगता यावं, स्थळ काल परिस्थितीनुसार चांगल्यात चांगलं जगता यावं यासाठी केलेली कृती म्हणजे संस्कृती. संस्कृतीला इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत, कल्चर, दुसरं सिव्हिलायझेशन, सभ्यता म्हणतात. हे 2 शब्द काऊन आहे? कारण मनुष्य 2 तत्वाचा बनलाय, माइंड अँड मॅटर, मन आणि शरीर. मग सायंटिस्ट काय हे समाजशास्त्रामध्ये आहे, एम ला गाईड वाचून नाही जमणार, मोठे मोठे पुस्तक वाचा चांगले दिल्ली युनिव्हर्सिटीचे, समजेल त्याच्यात संस्कृती वगैरे सर्व दिली. तर कल्चर म्हणजे काय? तर जेव्हा मनाचा विकास, कल्चर म्हणजे मनाचा विकास, माइंड डेव्हलप. मनाचा विकास का? तर माइंड हे 0 राहत जन्मतात. आणि जंगलामध्ये कसा घासपूस राहतो, जर त्याचा जसं जंगलामध्ये जर कल्टिवेशन नाही केलं तर घासपूस होतो, तर त्याला दरवर्षी जसं नांगर करतो ॲग्रिकल्चर आहे की नाही नवीन त्यासाठी, तसं माइंड कल्चर असते. तर कल्चर म्हणजे विकास करणं. आणि सिव्हिलायझेशन म्हणजे भौतिक विकास, डेव्हलपमेंट, ज्याला आपण प्रगती म्हणतो. आणि सायंटिस्टने सांगितलं का मना विकासामुळे जीवनमान सुधारते, जीवनमान, आणि भौतिक प्रगतीमुळे राहणीमान सुधारते. याच्यावरून आपण काय सिद्ध करतो की संस्कृती ही एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला वाहत्या पाण्यासारखी अजून अजून चांगलं जगण्यासाठी, शब्दाकडे लक्ष द्या माझ्या, अजून अजून चांगलं जगण्यासाठी चेंज फॉर गुड, म्हणजे जुनं सोडायचं आणि नवीन चांगलं स्वीकारायचं. जसं झोपडीतून कौलाच्या घरातून स्लॅब, सायकल सोडतो, स्कूटर घेतो, स्कूटर सोडतो, कार घेतो. उद्देश काय? अजून अजून चांगलं जगणे. तर संस्कृती ही मनुष्याला जुनं सोडत जाते आणि नवीन स्वीकारत जाऊन उत्तरोत्तर प्रगती करते. संस्कृती चेंजेबल असते, वाहत्या पाण्यासारखी, साठवलेलं पाणी सळते, वाहतं पाणी सळते. तर संस्कृती ही विकसित होणारी प्रक्रिया आहे. मग धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे धारण करणे, पकडून ठेवणे, टू होल्ड, टू कंट्रोल द मासेस. धर्म हे तुम्हाला पकडून ठेवणे. धर्माचे 2 धर्माला अर्थ. धर्म म्हणजे काय? रिलिजन. री मतलब बार बार पकडणं, रिलिजन. जसं आपण रीड म्हणतो ना, शाळेच्या पुस्तकाला पुन्हा लिहा पुन्हा. तर रिलिजनचा अर्थ आहे बार बार बांध के रखो, बार बार पकडे रखो. कशानं? विशिष्ट विचार, रीती रिवाज, रूढी परंपरा, कर्मकांड म्हणजे संस्कृती नाही, तर तो धर्माचा भाग आहे. त्याला बेसिक एका पिढीपासून दुसऱ्या ट्रान्सफर. तर धर्माचे 2 वैशिष्ट्य आहे. प्लीज तुम्ही लक्षात घ्या, मी एका धर्माविषयी नाही बोलत, जगातले सर्व गॉड बेस्ड धर्म मी त्याच्यावर बोलत आहे. तर धर्माचे 2 वैशिष्ट्य. धर्म तुम्हाला विश्वास शिकवते, मानो, विश्वास, बापने माना तुम भी मानो, धर्मशास्त्र बोलते मानो. आणि मग सायंटिस्टने काय म्हटलं की जो विश्वास ठेवण्याचा आधी झाला तो विचार करत नाही, आणि जो विचार करत नाही त्याचा कधी विकास होत. विश्वास आणि विकास या 2 विरोधी अवस्था आहेत. कारण विश्वास ठेवणारी माणसं जंगलेल्या लोखंडासारखे असतात. जसं लोखंड वापरणीत राहिलं तर चमकते, क्वालिटी कशी असेल, पण क्वालिटी किती चांगली असेल ना, वापरणीत नसेल तर ते जमते आणि ते स्वतःच नष्ट होते. तर आज ओबीसीचा विकास का होत नाही? कारण तो विश्वासात जगत आहे, आवाज करत. तो विश्वास आणि विकास या 2 विरोधी अवस्था. दुसऱ्या धर्माचं वैशिष्ट्य आहे परंपरा. परंपरा आम्हाला लहानपणापासून शिकवते परंपरा, नाही का? मला अभिमान आहे ते माझ्या परंपरेचा. सायंटिस्ट काय म्हणतात? परंपरा म्हणजे तेच ते काम पुन्हा पुन्हा करा. परंपरा म्हणजे आम्ही दुसरं नवीन काही करत नाही, त्यामध्ये आमची धन, शक्ती, वेळ त्याच त्या कामात गोल गोल घुमण्यामध्ये खर्च होते. मग तुम्ही डावीतून घुमा, तुम्ही उजवीतून घुमा, तुम्ही जाग्यावर वापस येता. परंपरा ही प्रगतीच्या विरुद्ध. प्रगती म्हणजे सीधं चालणे आणि परंपरा म्हणजे
गोल घुमणे, जसं बैल एखाद्या कुंड्याला बांधला तर तो जागा फिरत राहतो. तर भारत हा प्रगती का करत नाही? कारण भारताचं इंडियन माइंड आणि धन शक्ती सर्व परंपरेवर खर्च होते, व्यक्तिगत आणि सरकार. भारत सरकार ज्यांना तुम्ही निवडून देता ते कुंभमेळ्यावर करोडो रुपये खर्च करते, पण तुमच्या मुलाच्या शिक्षणावर करत नाही. शिक्षणाचं बजेट तुम्ही पहा, 10 रुपये एका विद्यार्थ्यासाठी. आणि जे गांजा पिणेवाले जे आहेत साधू संन्यासी, त्याच्यासाठी कितीतरी करोड रुपये कुंभमेळ्यावर खर्च केले. आता कुंभमेळे केल्यानं देशाची प्रगती होईल का मुलांना नवीन नागरिक घडवण्यासाठी शिक्षण द्यावं लागेल, याचा विचार तुम्हाला करायचा आहे. कारण ज्या देशाचे लोक नालायक असतात त्याचा नेता महानालायक. तर मित्र, भारत विकसित न होण्याचं कारण आहे की तुमच्या मुलाला स्कॉलरशिप द्यायला गव्हर्नमेंटजवळ पैसा नाही, शिक्षण द्यायला गव्हर्नमेंटजवळ पैसा नाही, प्रायव्हेटायझेशन करून राहिलेले आहे शिक्षण नीती. परंतु यात्रा भरवण्यासाठी, त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त, मग त्याचे अपघात, याच्यावर करोडो रुपये खर्च करत आहे. तेवढा पैसा जर नागरिकांवर खर्च केला तर भारत विकसित होऊ शकतो, जापान होऊ शकतो. पण ते करत नाही, कारण इच्छाशक्ती. तर मित्र, पण भारत हा 5000 वर्षापूर्वी संस्कृती प्रधान देश होता. आज भारत संस्कृती प्रधान देश नाही, तर तो धर्मप्रधान आणि जाती प्रधान देश आहे. एवढं मला या चॅप्टरमध्ये सांगायचं आहे. आता आपण इतिहासावर. तर मित्र, भारताचा इतिहास, जी संस्कृती होती भारतामध्ये, ते मग कोणती संस्कृती होती? तर आपण भारतामधल्या ज्या संस्कृत्या होत्या, सिंधू संस्कृती, द्रविड संस्कृती, नाग संस्कृती, बलिराजाची संस्कृती, ह्या सर्व संस्कृत्या उत्तरोत्तर विकसित करणाऱ्या होत्या. ठीक आहे, मला आदेश आलेला आहे काही विशिष्ट चॅप्टर नंतर मी हे शिबिर फार लंब असते, उशिरा सुरू झाला. तुमची इच्छा असेल तर पुढे लांबवता येईल नंतर, पण आता इंटरव्ह्यूसाठी थोड्या वेळाने थांबणार आहोत. तूर्त हा विषय चांगल्या प्रकारे समजून घ्या, थोडा वेळ सबर करा. कारण आम्हाला सवय आहे एका लंगावर बिना पाण्याने एकादशी करण्याच्या. उपास हे आमची गुलामी काही एक दिवसात सांगता येणार नाही. हजारो वर्षाची गुलामी समजून घ्यावं लागेल. आणि मग ज्याच्यामध्ये होते ना, जो दाना मिटताय वे कणीस पैदा करताय, हे नाही. क्रांतीसाठी भारावर लोक लागत नाही, माचिस की तिल्ली आग लावणे काफी आहे. पण काड्या टाकण्यावाले लोक पाहिजे, कारण अगर काड्या टाकण्यावाले नाही तर जलती काडी भी बुझ जायची म्हणते का नाही. आणि म्हणून काही याच्यातले लोक काही आग लावेल तर काही काड्या टाकेल, या उद्देशाने हे शिबिर आहे. आणि म्हणून संजय नरखेडकर यांचा आम्ही आभारी आहोत की त्यांनी मला इथं त्या शिबिरामध्ये उभं केलेलं आहे. आणि त्याच्यातून 4-5 माणसं उभे होती, मला अपेक्षा आहे असो. तर मित्र, तर भारताचा इतिहास जर पाहिला तर भारत हा हजारो वर्षापूर्वी संस्कृती प्रधान देश होता. या देशामध्ये सिंधू एक महान संस्कृती विकसित झाली होती. ही सिंधू हे प्रदेश आहे. सिंधू नदी, सिंधूचं इंदू झालं, कारण सचा उच्चार ह होत नाही, जे तुम्हाला ब्राह्मण सांगतात. तुम्ही करून पहा, सचा उच्चार कधी ह होत नाही. जसं स्टीलला आपण हिस्टील नाही म्हणत, इस्टील म्हणतो. स्प्रिंगला कोणी हिस्प्रिंग नाही म्हणत, इस्प्रिंग म्हणतो. तसंच ग्रीक लॅटिन लोक सिंधूचं इंदू झालं, इंदूचं झालं INDU. जसं गंगेचं गँजेस म्हणतो इंग्रजीत. तर इंदूचं इंडिया झालं. तर इंडिया जो शब्द भारतामध्ये आला तो या सिंधू कल्चर पासून आलेला आहे. इंदू INDUS आणि इंदूचं इंडिया. माझा जो वेळ आहे, माझ्या पुस्तकामध्ये खूप डिटेल दिला आहे, तुम्ही वाचू शकाल. तर ही सिंधू संस्कृती एवढी महान संस्कृती होती. बलिराजाचा नागवंश लोक तुम्हाला माहीत असेल, यांनी ही संस्कृती विकसित केली. याचं सर्वासाठी काम, सामूहिक राहणं, सर्वाला मान पान, काही उच्च नाही नीच नाही, कोणी कोणाच्या मुलीसोबत लग्न करत होते आणि सामूहिक श्रम होतं. कोणी उच्च नाही कोणी नाही. आणि श्रमाला हे आराध्य दैवत, वर्क इज वर्शिप. तर मित्र, ही सिंधू नदी एवढी महान असताना भारतामध्ये त्यावेळेला 12 महिने वाहणाऱ्या नद्या, सुपीक जमीन, जंगल, आणि जिथं जमीन चांगली आणि 12 महिने पाणी मिळायचं तिथं ह्या संस्कृत्या विकसित झाल्या. मोहनजोदडो आणि हडप्पा कल्चर हे तुम्हाला माहित आहे. आणि त्याच वेळेला भारताच्या बाहेर नुसते डेझर्ट्स होते. इराण, इराक, इजिप्त, युरेशियाचा भाग आहे, तिथं सावलीला सुद्धा झाड नाही, नुसते वाळवंट. आणि म्हणून तिथले लोक इथं येऊन मायग्रेशन करायचे. इथले जे शांतिप्रिय लोक होते, इथं सर्व भेटत असल्यामुळे इथल्या लोकांना बाहेर जायची गरज नव्हती. पण ते लोक गुरंढोरं घेऊन यायचे आणि इथे हमले करायचे, आतंकवाद फैलावायचे. पण इथले लोक एवढे सामर्थ्यवान होते की त्यांना ते हमले परतून लावायचे. आणि मग अशा अनेक टोळ्या भारतामध्ये आल्या. आर्य, हुन, तुर्क, तर सर्वात पहिले जे भारतामध्ये आले ते आर्य लोक. आर्य, महात्मा फुलेंनी यांना इराणी म्हटलेलं आहे.
इराणी कसं जसं इंडियाच्या लोकांना इंडियन म्हणतो तसं इराणी आर्यनचं आर्यन झालं आणि त्याचं इराण झालं. तर महात्मा फुलेंनी यांना इराण म्हटलं आणि हे लोक टोळ्यांनी आले आणि यांनी जेव्हा आतंकवाद फैलवला तेव्हा आतंकवाद करूनही जेव्हा ते नागाला हारू शकले नाही तेव्हा त्यांनी शरणागती पत्करली आणि दान म्हणजे जमीन म्हणा धरणं घालणं. तर त्या बळीराजाचा एक इतिहास आहे. बळीराजा हा एक महान राजा होता अफगाणपर्यंतच्या सीमापर्यंत. याला जेव्हा त्यांनी हारू शकले नाही लढाईमध्ये तेव्हा शरण आले आणि दान. आता हा राजा दिलदार राजा होता. दान दिलं तर कीर्ती जाते बा सडल्यापेक्षा लोकांना देणं काही वाईट नाही. ही चांगली भावना अजूनही आपल्या ओबीसी मध्ये आहे म्हणून आपण वाया गेलो. जास्त दान केलं तर अंगावर आहे की नाही म्हणून दान मी पाहून करायला. तर या राजाला जेव्हा ते दान मागायला आले इतिहास त्याच्यात आहे त्या कथेमध्ये की त्यावेळेला ढोल्या तिजोऱ्या काही वर नव्हत्या पातळ घरामध्ये ते सुरक्षित राहत. तर हा राजा दिलदार राजा दान द्यायला गेला आणि जसे त्याने ते आपले कवाडे उघडले धनद्रव्याचे यांची नियत खराब झाली. तो बलीला दान मागणारा होता बटू राजा बट्टू वामन. हा दान मागायला जेव्हा गेला आणि त्याची नियत खराब झाली आणि त्या राजाला इथं त्यांनी दाबून मारून टाकलं. आणि तुमच्या राजा म्हणजे देवाला भेटायला गेला यात्रेला आम्हालाच सांभाळायला सांगितलं असा युक्तिवाद करू. आता लोक विचार राजा दिलदार तर लोक कशाला एवढा विचार करतील. लोकांना कुठं माहिती राजा काही सांगून जाते का आता आपला खासदार कुठं आहे पार्लिमेंटमध्ये आहे का कुठे बाहेर चार आपल्याला केलं असेल बा. पुन्हा याने युक्तिवाद केला दुसऱ्या दिवशी का राजाची यात्रा सुखद व्हावी म्हणून तुम्ही दिवेला उत्सव साजरा करा. तर तो उत्सव काय आहे तर तो आहे बली प्रतिपदा. बली प्रतिपदा याचा अर्थ काय बलीच्या प्रति म्हणजे विरोधात पद म्हणजे सत्ता त्यांनी मिळवली आपला राजा बसवला आणि त्योहार म्हणजे तुम्हारी हार जिस दिन हुई तो उन्होंने उत्सव मनाया. तर जेवढे काही त्योहार आहे दिवाळीच नाही त्याच्यात जेवढे उत्सव आम्ही करतो सण हे सर्व इथल्या मूल रक्षक राजाला त्यांनी मारलं कपट नीतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे अवतार म्हणून आणि आमच्याच राजाला मारून आम्हाला त्यांनी उत्सवात सामील करून दिलं अज्ञानामुळं. परंतु आज इतिहास माहीत नसल्यामुळे आमच्या आज भावना जोडलेल्या आहे. तर मित्र यांनी काय केलं मग बलीची शासन व्यवस्था त्यांनी हिसकून घेतली आणि मग त्यांनी काय केलं इथली कब्जात घेतल्यानंतर पहिलं काम केलं त्यांनी श्रम विभाजन बदललं. हा बली बट्टू वामन बट्टू वामन हा कुठून आला आर्यन काळा पडला. हा बटूचं भट झालं. भट शब्द म्हणजे पहिले त्यांनी भाटगिरी केली इथल्या राजाची स्तुती केली भीक मागण्यात जसं भिकारी कसे गाणं म्हणतात भीक भेटली पाहिजे म्हणून. तर बटूचा भट झालं आणि मग भाटगिरी करणं त्याला अपमानित वाटलं. मग त्यांनी हे मग खोकण्याला झाडणं सुरू केलं या ब्रह्मांडाच्या सूर्य ग्रह तारे जसे ज्योतिष सांगतात आणि त्यांनी स्वतःला वामनचं ब्राह्मण करून घेतलं. ब्राह्मण म्हणजे ब्रह्मज्ञान सांगणार. ते हे बट्टू वामनची अवलाद भट ब्राह्मण झाले आणि मग यांनी काय केलं बळीराजाची सत्ता हिसकून घेतली आणि पहिलं काम केलं त्यांनी श्रम विभाजन चेंज केलं. बळीच्या काळात श्रम विभाजन नैसर्गिक होतं म्हणजे ज्याला बुद्धीचं काम जमते त्याने बुद्धीचं करायचं आणि ज्याला बुद्धीचं नाही जमत त्यांनी शारीरिक श्रम करायचा हा नैसर्गिक सिद्धांत होता. यांनी काय केलं सत्ता हाती घेऊन श्रमाचं विभाजन चेंज केलं की श्रमाचं विभाजन बुद्धी आणि शारीरिक याच्या करता जन्माच्या आधारावर निश्चित केलं आणि भारतीय लोकांना सांगितलं का बा तुम्ही हारलेले लोक आहे तुम्हाला बौद्धिक श्रमात अधिकार नाही तुम्ही शारीरिक श्रम करायचं पहिला आठवडा. त्यानंतर त्यांनी काय केलं आपली व्यवस्था राज्य चालवण्यासाठी काय केलं पाहिजे याची त्यांनी कूटनीती केली आणि वैदिक धर्माची स्थापना केली. वैदिक हे संस्कृती नाही धर्म आहे. वैदिक धर्मात पहिले बळीच्या संस्कृतीला आउट करण्यासाठी त्यांनी ते जसं आज संविधान एका जमाना आउट करता येत नाही पण ते मानत नाही तसं बळीची संस्कृती लोकांच्या हृदयात कोरली होती ती एका जमाना नष्ट होणार नव्हती म्हणून त्याला काउंटर करण्यासाठी त्यांनी वैदिक धर्माची स्थापना केली. श्रमाचं विभाजन केलं आणि मग त्यांनी काय केलं एक व्यवस्था निर्माण केली. एका समाजाला दुसऱ्या समाजावर जर राज्य करायचं आहे तर काय पाहिजे त्यासाठी 4 गोष्टीची आवश्यकता असते. तुम्ही कुठेही जा 4 गोष्टी भाषा कोणती राहो देश कोणता राहो 4 गोष्टीची आवश्यकता असते. पहिली जरूरत असते देश चालवायला माइंड पाहिजे कंट्रोलिंग 2 प्रकारे होते शासन आणि प्रशासन. दुसरी जरूरत असते देश चालवायला
सुरक्षा दोन प्रकारची असते, आतील आणि बाहेरील, सिव्हिल आणि मिलिटरी. तिसरी जरूरत असते देश चालवायला धन पाहिजे. धन दोन प्रकारे मिळते, उत्पादन आणि व्यापार. आणि चौथी जरूरत असते श्रम किंवा सेवा करणारे लोक. श्रम किंवा सेवा ही व्यवस्था कुठे जा तुम्ही कोणी भाषेतला. यांनी काय केलं वैदिक धर्मामध्ये, ज्याच्या डोक्याने सत्ता चालेल म्हणजे कंट्रोलिंग माइंड, त्याला त्याने आर्य ब्राह्मण म्हटलं. आर्य हा शब्द त्याने रिटेन केला आपला, कारण त्यांना अभिमान होता का आम्ही आर्य आहोत बाहेरून आलेलो. आताही त्याला हुकी येते, मधामधात सांगते का आम्ही बाहेरचे आहोत. जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं, टिळकांनी सांगितलं, सर्वांनी सांगितलं, पण आता आपल्याला आपण कपाळ करंट इतिहासात जाणार आहे की नाही. असो, त्यानंतर जे बाहेरून आलेले इथले जे क्षत्रिय लोक होते, लोकल बळीराजाचे, त्यांना त्यांनी क्षत्रियाचं क्षुद्र केलं, राजाला मारून टाकलं. त्या रक्षकाचं काही लोकांना राक्षस म्हटलं आणि जनतेला क्षुद्र. आणि त्यांनी आपले सुरक्षा क्षत्रिय तयार केले, त्याला म्हटलंय आर्य क्षत्रिय. त्याच्यानंतरही पुन्हा बाहेरूनचे जे आले, जे तलवारबाज, आर्य, हुन, शक, त्यांना जे तलवारबाज आहे त्याला भीतीपोटी केलं, पण डोकं आपलं ठेवलं का भाई तू राजकर, लेकिन दिमाग मेरा राज. मग ते प्रधानमंत्री ते राज. असो, त्याची युती झाली. बाहेरून आले त्याच्या उरावर बसाले का ते युती करायचे, पण खालच्या लोकांना त्यांनी येऊ नाही दिलं. असो, आणि ज्याला धन उत्पादनाचा अधिकार दिला त्याला आर्य वैश्य. आणि भारतीय लोकांना सांगितलं बा तुम्ही हारलेले लोक आहे, तुम्ही श्रम किंवा सेवा करा. हे जे चार आहे हे पहिले एकच होते मूल. बळीच्या काळात नागवंशी म्हणा किंवा नागांचं वगैरे राज्य होतं. आता एवढा इतिहास माझा वेळ नाही, तुम्ही पुस्तक वाचू शकता. तर श्रम किंवा सेवा हे सुरुवात होती, पण ते एवढ्या थांबले नाही. त्यांना वाटलं का ही सेवा भारतीय लोकांनी पिढ्यानपिढ्या केली पाहिजे, पिढ्यानपिढ्या. म्हणून त्यांनी काय केलं, हे जे पहिलं संविधान होतं त्याचं नाव वैदिक धर्माचं पहिलं संविधान होतं ऋग्वेद, ज्याला ते धार्मिक म्हणून तुम्हाला होता. त्यांनी मग एका वेदाचे 4 वेद निर्माण केले आणि या अर्थव्यवस्थेला, राजनीतिक अर्थव्यवस्था, पॉलिटिकल इकॉनॉमिक्सला समाज व्यवस्थेमध्ये कंट्रोल केला. काय त्यांनी एका वेळेचे 4 वेद केले आणि ढेर सारे कायदे केले समाज व्यवस्थेत. म्हणजे कोणी कसं वागायचं आणि नाही वागलं तर काय शिक्षा, पनिशमेंट काय. तर काय त्यांनी कायदे केले शूद्रासाठी, ज्याच्याकडून सेवा करून घ्यायचे त्याच्यासाठी कायदे असतात, आहे की नाही. ज्याच्यासाठी जसं फॅक्टरीमध्ये मालकासाठी कायदे नसतात, कायदे मजदुरासाठी असते, कामगारासाठी असतात. तर त्यांनी काय केलं समाज व्यवस्थेमध्ये, शूद्रा त्याला आर्य शब्द त्यांनी काढून टाकला. तर हे काट्यासारखं सलू नाही बाहेरच्या, कारण त्यावेळेच्या अडाणी माणसाला माहित होतं काय बाहेरचे आहे. आता तर PhD झालेले लेंडी उद्योग करते चुकीच्या याच्यात PhD केल्यामुळे, आहे की नाही. पण त्यावेळेला अडाणी माणसाला माहित होतं का हे बाहेरचे आहे, तो काट्यासारखं सलू नये म्हणून त्याने केलं. मग एक व्यवस्था निर्माण केली, वर्ण व्यवस्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. आणि जे मूल लोक होते श्रम सेवा करणारे त्याला त्यांनी शूद्र बनवलं. पहिले सर्व शूद्र होते, मूल क्षत्रिय ते शूद्र. मग त्यांनी काय केलं, या व्यवस्थेला समाज व्यवस्थेत टाकलं आणि या शूद्रासाठी ढेर सारे कायदे केले. कायदे खूप आहे, कोणी कसं वागायचं म्हणून एकट्याने कपडे कसे घालायचे, काय खायचं, जसं आता चालू आहे नाटक त्यावेळेला. तर मूळ कायदे होते 3. पहिला कायदा होता शूद्राला शिक्षण बंद, शूद्राला शिक्षण बंद. दुसरा कायदा होता शूद्राला धनसंचय बंद. तिसरा कायदा होता शूद्राला शस्त्र बाळगणं किंवा किरायाचे वापरणे बंदी. म्हणजे किरायाचे सुद्धा, जर तुमच्या घरी भांडे नाही तर किरायाचे आणता ना, तेही बंद. तर हे 3 कायदे, बाकी सर्व चिल्लर कायदे होते. जानवं कोण, करदोडा कोण, ऐक नाही, ते ओळखीसाठी लाल कोण, काळा कोण, उच्च जातीचा असला तर गळ्यामध्ये, खालच्या जातीचा असला तर कमरेले, हे सर्व ओळखी, आयडेंटिफिकेशन. त्याच्या हे मुख्य 3 कायदे त्यांनी काय केले, त्यांना भीती वाटली का जर शूद्राला शिक्षण राहिलं तर तो आपली गोष्ट ऐकणार नाही, आम्ही जे सांगू तेच मानलं पाहिजे, बस म्हणलं तर बसला पाहिजे, स्वतःची बुद्धी नाही वापरली पाहिजे. म्हणून त्याचं शिक्षण, जसं बाबासाहेबांनी म्हटलं का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जोपर्यंत गुरगुरेल. आज बाबासाहेबाला मानणारे लोक गुरगुरून राहिले, मार खायचे पण गुरगुरते. पण आमचा ओबीसी गुरगुरतच नाही, मुंडी झालं ते कीर्तनामध्ये, नाही का. काही सांगितलं असं का, हो का, नाही का, कारण त्याला शेकून घ्यायची आदत आहे. बाबासाहेबाला मानणारा माणूस काही शिकून घ्यायला तयार नाही, तर तो शिकून म्हणजे तो गुरगुरला नाही पाहिजे, त्यासाठी त्याचं शिक्षण बंद केलं. दुसरा कायदा होता धनसंचय बंद. हा कायदा का केला, कारण त्यांना भीती वाटली का जर या खालच्या लोकांजवळ धन राहिला, चांगला खाईल पील, हट्टाकट्टा होईल, मुजुरी करेल, आमची सेवा नाही करणार. सेवा कोण करेल, जो हिंद दिन दुबला राहील, मजबूर राहील, आहे की नाही. जसं पहलवान कोणाची मालिश नाही करत, जबकि त्यानं गरीबाची करून द्यायला पाहिजे, पण पहलवानाची मालिश चमचीगिरी करणारे लोक करतात. दावत राजाचे चिन्ह पाहिलं.
त्याच्या पहिलवानकीचा काही उपयोग होत नाही. तो गरीब त्याची पहिलवानकी दरिद्र लोक नाही का. असो तर धनसंचय याच्यासाठी बंद केला का तुम्ही हीन दिन दुर्बल राहिले पाहिजे, ताकी तुम्ही त्यांच्या दयेवर जगाल. आणि मग ते तुमच्या दया तेव्हा करेल जेव्हा तुम्ही त्यांची सेवा कराल. जसं आपण कोणत्याही बैलाला ढेप नाही टाकत जो आपला गाडा ओढतो. तर अशी व्यवस्था म्हणजे त्यांनी अशी अर्थव्यवस्था निर्माण केली, म्हणजे आपल्याला मरूही दिलं नाही आणि जगूही दिलं नाही. मरू दिलं नाही म्हणजे काय प्रेम होतं का नाही, गेलं तर सेवा कोण करेल कष्टाचे काम. आणि म्हणून त्यांनी सूर्य निघल्यापासून सूर्य डुबेपर्यंत याने कामाला लावलं तेल्या वया कुंभ्याला. आणि त्याच्या श्रमाला एवढंच मूल्य दिलं का हा जिवंत राहायला पाहिजे. जसं आपण बैलाला मरू देत नाही, गेलं तर उद्या नांगराला काय दुपायचं, चारा पाणी घेतो. अशी सस्पेन्सिव्ह इकॉनॉमिक्स त्यांनी या वैदिक व्यवस्थेत निर्माण. तिसरा त्याच्यापेक्षा महत्वाचा होता शस्त्रबंदी. त्यावेळेला मतदान नव्हतं. आता मतदानामुळे मच्छर माणूस राष्ट्रपती होऊन जाते, बाई बी होऊन जाते बाबासाहेबांच्या कृपेनं. पण त्यावेळेला ज्याच्या मंडळात दम ताकद तलवारबाज तो राजा व्हायचा. यांना भीती वाटली का जर तलवार शस्त्र राहिलं तर हे गफतीत आपल्याला मारून टाकेल किंवा स्वतःचं रक्षण करेल. आणि म्हणून त्यांनी गफतीत मारूही नये, स्वतःचं रक्षणही करू नये आणि म्हणून त्यांना शस्त्रबंदी केली. तर मित्र नाही प्लीज बसा, तुमची गोष्ट संध्याकाळी घरी येईल तुमच्या सांगायला बसा. तर मित्र प्लीज डिस्टर्ब नका करा, तुम्ही एवढे वयस्कर माणूस आहे. तर शस्त्र आणि ही व्यवस्था त्यांनी राबवली. हे झाली सोशल. पण त्यांचं समाधान एवढ्यावरही नाही झालं. त्यांना वाटलं का नाही यांनी हे लोक कायद्यानं आमची सेवा नाही करणार, कायद्यानं 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत करा, मग नखरे करा आहे की नाही. यांनी हे मनोभावे केली पाहिजे रात्रंदिवस कुत्र्यासारखे आम्ही जे सांगून. म्हणून त्यांनी या अर्थव्यवस्थेला आणि समाज व्यवस्थेला धर्म व्यवस्थेमध्ये कंट्रोल केलं आणि बळीच्या संस्कृतीला आऊट करायला मग त्यांनी कधी न पाहिलेल्या देवाच्या नावाने धर्मशास्त्र लिहिले. आणि भारतीय लोकांचं तसं सामाजिकरण माइंड करण्यासाठी त्याला दैव कर्म प्रारब्ध नशीब अवतार चमत्कार पुनर्जन्म याच्यामध्ये फसवलं. आणि पिढ्यानपिढ्या हा श्रम करेल आणि पिढ्यानपिढ्याच्या श्रमाला जमा करून हे ज्ञान सत्ताधारात मौज करेल. हे अर्थशास्त्र टिकवण्यासाठी त्याला आपल्या सुखाकडे लक्ष जाणार नाही, आपले पाय ओढाले आणि फुरसत भेटणार नाही. म्हणून त्याला रूढी परंपरा कर्मकांडामध्ये घुमवलं आणि त्याला सडवलं. आणि ही व्यवस्था आज इतक्या आधुनिक युगामध्ये सुद्धा ते टिकून आहेत. हे चालू आहे मित्र हो. तर ही व्यवस्था जेव्हा आणि याला त्यांनी सनातन व्यवस्था बनवली ईश्वरी. त्यांनी काय सांगितलं का बा हे आम्ही निर्माण नाही केलं, बळीची संस्कृती त्यांनी आऊट केली जे मानवतावादी होती. आणि लोकांना आपलं प्रवचन सांगितलं का हे शूद्रांनो तुम्ही जे दुःख भोगून राहिलं हे तुमच्या मागच्या जन्मीचं पाप आहे. या जन्मात जर तुम्ही आमची सेवा इमाने इतबारे केली तर पुढच्या जन्मी तुम्हाला चांगलं स्वर्ग मिळेल, मोक्ष मिळेल. या जन्मात दुःख भोगता तर मागच्या जन्मी म्हणजे या जन्मात सुखी व्हायला रस्ता बंद. भूतकाळात आणि भविष्य काळात घुमून तुमचा वर्तमान बर्बाद केला. हे पिढ्याने पिढ्या चालू आहे. आणि मग याला म्हणून हे आणि आपले हात वर केले हे आम्ही निर्माण नाही केलं, हे देवानं निर्माण केलं. याचा अपमान करा तर नरकात जा. म्हणजे मोक्ष नरकाची भीती आणि स्वर्गाची लालच घडीसारखा पेंडुलम सारखा या भारतीय लोकांना त्यांनी बनवलं. आणि जेव्हा त्यांनी ही व्यवस्था सनातन केली ईश्वराच्या नावानं तेव्हा काही लोकांनी याच्या विरोधात उठाव केला, बंड केलं की भाई ईश्वर आम्हाला बापासारखा आहे. बापाला जसं सर्व मुलं समान असतात तर ईश्वर आम्हाला सर्वाला सारखा. ईश्वर असा कसा म्हणेल की तुम्हाला हे अधिकार नाही ते अधिकार नाही. तुम्ही ही ईश्वरानं निर्माण केली नाही तर हे तुम्ही जाणून बुजून हे निर्माण केलेले आहे वैदिकांनी. आम्ही या व्यवस्थेला मानणार नाही. म्हणून काही लोकांनी या व्यवस्थेच्या विरोधात पहिल्यांदा उठाव केला. पण उठाव करणारे थोडेसेच असतात. त्यांना जेव्हा शस्त्र नव्हते पण कुठून तरी त्यांनी लाठ्याकाठ्या आणून हमला केला. पण ते थोडेसे असल्यामुळं त्यांना पकडून जेलमध्ये टाकलं. 15 मिनिटात मी इंटरव्ह्यू करतो. जेलमध्ये टाकलं आणि मग जेलमध्ये टाकल्यानंतर कैदी त्यांच्याकडून कामं करून घेतली. कोणती कामं? घाण कामं. आता कैद्याला ते करावं लागते. मेलेले ढोरं ओढून नेणे, गाव साफ करणे, संडास साफ करणे, महिला ते कामं त्यांनी केली कारण कैदी. परंतु या वैदिक लोकांनी आमच्या ईश्वरी व्यवस्थेचा याने अपमान केला बा म्हणून त्यांना खायला सुद्धा मिळू दिलं नाही, दैनंदिन जीवनापासून वंचित केलं. परिणामी त्या लोकांना मेलेल्या ढोराचं मांस खावं लागलं. मरता त्याने करता जिवंत राहिला. मेले जे ताजे ढोरं खूप ढोरं राहायचे त्याला मांस खाणं सुरू केलं. मग पुन्हा या वैदिकांनी बोंब मारली का हे घाण राहतात, घाण साफ करतात, ढोरांचं मांस खातात, यांना निषेध करा, बहिष्कृत करा. आपल्या गावात येऊ द्यायचं नाही, आपल्या पाण्याला हात लावू द्यायचा नाही, मंदिरात येऊ द्या. अशा प्रकारे त्यांना बहिष्कृत केलं. आज कोण लोक आहे ते? आज
आज शेड्यूल कास्ट मध्ये ज्या 1,500 जाती तुम्हाला दिसतात ते पहिले बळीराजाचे लोक आहे नागवंशाचे, ज्यांनी पहिल्यांदा या वैदिक व्यवस्थेचा उठाव केला. अशी मूल शूद्रातून एक घटक बाहेर पडला, अतिशूद्र शेड्यूल कास्ट लोक एक, ज्या 1,500 जातीमध्ये आहे पहिला घटक बाहेर पडला. दुसरा घटक, कारण अनेक विचाराचे लोक असतात, काही लोकांचं म्हणणं पडलं की आम्ही तुमच्या राज्यात राहतही नाही, तुमचे वैदिक कायदे मानत नाही. आमची जे पुराणी संस्कृती आहे, सिंधू द्रविड ही भाषा होती, सिंधू प्रदेश आहे, नाग हे वंश आहे, लोक एकच आहे, फक्त एरियाच्या नावानं भाषेच्या नावानं डिस्ट्रीब्यूट झालेले लोक आहेत. त्याने सांगितलं की आम्हाला आमची संस्कृती महान आहे, आम्ही तुमचं मानणार नाही. ते जंगल पाळात पळून गेले, मायग्रेशन जे थोडेसे होते पळून गेले, त्यांनी त्यांचे नाही मानले म्हणून त्याला आदिवासी शब्द आला. कारण त्याने आदि म्हणजे पहिलेचं मानलं, यांचं नाही मानलं. दुसरा घटक बाहेर पडला. मग राहिला तिसरा घटक, जे पळूनही गेले नाही आणि ज्याने संघर्षही केला नाही, आम्हाला का करायचा आहे म्हणजे कोणाचंही राज्यराव काम करणार नाही, असे लोक हमेशाच राहतात. बहुसंख्य लोक शरण गेले, त्यांच्या पाठीवर राहावा म्हणजे तुम्हाला आम्ही सतावणार नाही, तुम्ही चांगले लोक आहे, तुम्ही आमच्या सोबत राहू शकता. त्यांनी काही अधिकार नाही दिले ज्ञानसत्ता देणार, त्यांच्याकडूनच सेवा करून घेतली. फक्त त्यांनी यांच्या विरोधात उठाव केला नाही म्हणून त्यांना घाण कामं करण्यापासून सूट दिली. ते म्हणजे आजचे ओबीसी, ओरिजिनल बेवकूफ कम्युनिटी, ओबीसी, तेलीमाई कुणबी. अशा प्रकारे मूल नागवंशाचा 3 घटक पडले. राग नका मानून घ्या, इतिहास सांगतो बाबा. तर ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास हे इंग्रजांनी नाव दिलेलं आहे, पण सोशली तो ओरिजिनल बेवकूफ आहे. तर ही 3 घटक निर्माण झाले आणि मग बहुसंख्य लोकांनी, ज्याला आज ओबीसी म्हणतो, शूद्र, शरणागती पत्करल्यामुळं ब्राह्मणाला आयतं राज्य मिळालं. त्याचा परिणाम त्यांनी आपल्या अनेक टोळ्या बोलावल्या बाहेरून पुन्हा, आणि त्यांनी इसवी सन पूर्व 1,500 साली त्यांनी रोमिला थापरचं पुस्तक वाचा, हिस्ट्री ऑफ इंडिया. मी म्हणतो म्हणून तुम्ही मानू नका, फक्त विचार करा, चिंतन करा, वाचा आणि सत्य जाणून घ्या. मी फक्त जे आहे ते तुमच्याकडे एक्सपोज करतो, कारण सत्याला झाकता येते, सत्य कधी नष्ट करता येत नाही. तर मित्रांनो, इसवी सन पूर्व 1,500 म्हणजे आजपासून पुन्हा 2018-19 या इतक्या वर्षापूर्वी आर्यांनी भारतात घुसपेट केली. बहुसंख्य लोक हे उतरत, ओबीसी शरण आल्यामुळं त्यांची ताकद वाढली अनायसे, कारण कंधा जिल्ह्याचा मोर्चाबी चलण्यात लागतात. आणि त्याच्यामुळे काय झालं, या 700-800 वर्षामध्ये त्यांनी अर्धा भारत काबीज केला. जे हिमालयाच्या खैबर खिंडीतून ज्यांनी घुसपेट केली टोळ्यांच्या रूपाने आर्यांनी, आमच्या नालायकीमुळं अर्धा भारत म्हणजे गंगा नदीपर्यंत अर्धा भारत त्यांनी काबीज केला. आणि या गंगा नदीच्या सुपीक जमिनीमध्ये जे ओबीसी लोक राज्य करत होते, मौर्य, नंदवंश, हे सगळे होते, त्यांच्यासोबत आर्यांना लढाई करणं मुश्किल जात होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, धर्माची ढाल पुढं केली आणि लढाई करणं बंद केलं. यायला मारून मारून गुलाम केल्यापेक्षा जर यांना धर्मानं किंवा विचारानं गुलाम केलं तर हे आपली सेवा अजून चांगली करू शकते. आणि म्हणून त्यांनी धर्माची ढाल ईश्वराच्या नावानं केली आणि यज्ञ प्रथा विकसित केली. जो यज्ञ गाई कापून मारून जे पार्ट्या करायचे, नाचगाणे वगैरे, ते त्यांचा प्रायव्हेट, जसं गणपती टिळकांनी सार्वजनिक केला घरातला महात्मा फुलेला लपवण्यासाठी, तशा प्रकारे त्यांनी लढाई न करता काय केलं, आम जनतेला पटवलं. त्याला अर्धा एकर जमीन मागायचे, त्याचा आश्रम खोलायचे आणि यज्ञ सुरू, आणि लोकांना सांगायचं. लढाई नाही केली, राजाची परमिशन नाही, राजासंग लढाई नाही, लोकांना पटवणं सुरू केलं. बाबा आम्ही देवाजवळ प्रार्थना करत आहोत, भरपूर पीक पाणी झाला पाहिजे, भरपूर पाऊस पडला पाहिजे, रोगराई नाही आली पाहिजे. आता असं जर म्हटलं तर प्रवचनाला चांगलंच वाटते लोकांनी बाहेर, पण राजे चतुर होते. राजाला माहित होतं का आमची जमीन भटकावत आहे, ते यायचे त्याच्यावर यज्ञात पाणी टाकून त्याला हाकलून द्यायचे. का तुला काय करायचं, आपल्या घरी कर, माझ्या जमिनीवर काय, राजा जमीन तर राजाची होती ना. पुन्हा प्रजेला तो लढाई नाही करायची, पुन्हा प्रजेला भडकवायचे. का पहा तुमचा राजा, आम्ही तुमच्या सुखासाठी देवाजवळ प्रार्थना करतो, पण तुमचा राजा दुष्ट आहे, तुमच्या सुखात नाही, त्याला मारा, याला हटवा. आणि मग डुप्लिकेट हलकटगिरी करणारे त्याच्यातले पकडायचे भाऊ विभीषण टाईप, आणि त्याला राजा बनवण्याचं आम्हीच द्यायचं, आणि असं चांगल्या सेवाभावी लोक राजाला मारून टाकायचे. आणि अशा प्रकारे पहिले छोटे छोटे राजे होते, जसे आजच्या आमदार खासदाराची जागा आहे, अशा राजाला त्यांनी मारून डुप्लिकेट नामदारी हलकट लोकांना राजा बनवणं सुरू केलं. जसं आता आमचेच लोक आहे, जिल्हा परिषद ग्रामपंचायतमध्ये आम्हालाच लुटते आहे की नाही. तेव्हा काही लोकांच्या लक्षात आलं, काही जे चांगले आहेत, हे लोक चांगल्या लोकांना मारतात आणि नालायक लोकांना राजा बनवतात, आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेला काही राजनीतिक पार्ट्या नव्हत्या, म्हणून चांगले चांगले लोक एक जाऊन त्यांनी आपली युनायटेड हे बनवली आणि लोकजागृतीसाठी त्यांनी एक टीम बनवली, त्याला म्हटलंय चारवाक. चारवाक म्हणजे
जसे ब्राह्मण गोड गोड बोलून लोकांना युक्तिवाद करून कथा कहाण्या सांगून फसवतात युक्तिवाद, तशाच प्रकारे आपणही गोड बोलून त्याच्यापेक्षा चांगलं लोकांना द्यायचं अल्टरनेट शिव्या दिल्यापेक्षा. म्हणून चारवाकांनी, चारवाक म्हणजे काय म्हणते सहजासारखं गोड बोलून काम करणारे लोक, या चारवाकांनी लोक जागृती केली. हे जे ब्राह्मण लोक यज्ञ याच्या नावानं काय करायचे, म्हणजे भारतीय अवस्था अशी आहे म्हशीसारखी, म्हशीले चारा घालणेवाले आपले ओबीसी, शेण कोयटा उचलणेवाले शेड्यूल कास्टचे लोक, आणि दूध कोण पिते तर ब्राह्मण, आणि पिऊन झाल्यावरही उरलं ते वाया घालवायचं पण खालच्या लोकांना द्यायचं नाही. यज्ञामध्ये जे देवावर जे चरव्या टाकते का नाही, म्हणजे इथं खूप उष्णानं पोरं मरून राहिले, त्याने छटाकभर दूध पाजण्याची लाच त्यांना कधीच नाही वाटत. ते देवाच्या याच्यावर घागरी ठेवतात, तर त्या यज्ञामध्ये ते नाश करायचे. तर चारवाकांनी लोक जाणून घेतले की बाबा रे, ईश्वरानंच हे तुमच्यासाठी निर्माण केलं आणि तुम्ही नष्ट करता, ह्या ईश्वराचा अपमान आहे. आणि मग तुम्ही असं वाया न घालवता तुम्ही आणि त्याच्या दैव कर्म प्रारब्ध नशीब याच्या त्यांनी हमला केला. तर हे लोक मेल्यावर स्वर्ग मोक्ष सांगतात, पण या जन्मात तुम्हाला सुखीवाले याच्याजवळ काही कारण नाही. आणि म्हणून अरे म्हणे मेल्यावर तुम्ही किती वेळा बकरे झाले आणि किती वेळा खाटकानं कापलं तुम्हाला एकाला तरी आठवते का म्हणे. मग कशाला या चोपट्याच्या धान्य देता, या मनुष्य जन्म दुर्मिळ आहे, या जन्मात आपण सुखी व्हासाठी जगलं पाहिजे. पण हे लोक या जन्मात सुखीवाले तुमच्यासाठी काही करत नाही, हे दैव कर्म प्रारब्ध तुम्हाला फसवतात, भुलवतात. आणि मग चारवाकांनी लोक जागृती केली आणि मग घुसळ, जसं टाकाले घुसळलं तर लोणीवर येते, तसं घुसण वैदिक आणि चारवाक यांच्यात घुसण निर्माण झाली लोकांमध्ये. संक्रमण काल, उत्क्रांत अवस्था, आणि या संक्रमण कालामध्ये भारतामध्ये एक महान राजपुत्र जन्माला आला, सिद्धार्थ गौतम. सिद्धार्थ हा काही अस्पृश्य माणूस नव्हता. सिद्धार्थ हा ओबीसी आजच्या याच्यात, शाक्य म्हणजे मायामध्ये आहे, शाक्य कुंड्यामध्ये आहे, केल्यामध्ये आहे. शाक्य म्हणजे प्रोग्रेसिव्ह फार्मर. शाक्याचा अर्थ काय की कुणबी जे होते ते ट्रेडिशनल शेती करत होते, आणि प्रोग्रेसिव्ह म्हणजे बागायती लावणे, नवीन नवीन प्रयोग करणे, त्याला शाक्य तिकडे. अलाहाबादमध्ये माळी लोक आहेत. माळ्याचाही असंच होत आहे. माळी म्हणजे काय, माळी म्हणजे काय फुलं माळा करणे नाही. माळीचा अर्थ आहे मशागत करणे, कल्टिवेशन. कल्टिवेशनचा अर्थ कल्चर, म्हणजे कल्चरचे निर्माते होते एके काळ नागवंशामध्ये. हे जे शिव काय म्हणते गंगा आणणारा भगीरथ, हे सर्व मंत्री होते त्यावेळेला, हे आपले लोक होते. जम्बूमाळी या देशाचं ओरिजिनल जे नाव होतं ना, जम्बूद्वीप, त्या जम्बूद्वीपाचा जो राजा होता तो माळी होता, ज्याला हनुमानाच्या आरतीमध्ये बारकाईने वाचा मारियाला जम्बूमाळी लिहिला आहे, त्या रामायणामध्ये त्याला मारलेला आहे. असो तर मित्र, त्यासाठी नुसतं बाहेरसारखं वाचत राहिल्यानं नाही होत, डोकं ठिकाणावर ठेवून वाचा लागते एक एक गोष्ट तेव्हा ते लक्षात. तर मी काय म्हणत होतो की बुद्ध हा आपला ओबीसी माणूस, राजपुत्र, 1000 नांगर शेतीचा राजा शुद्धोधन झाला त्याचा पुत्र. आता राजा म्हटलं तर मौज करणारे लोक राजपुत्र. तुम्हाला तर माहिती आहे आता खासदाराचे पोट्टे किती मस्ती करतात, पण हा राजपुत्र आपल्याला वाटते का सिनेमामध्ये राजपुत्र म्हटलं तर शिकार करणे, नाचगाणे, महालमाड्या बायका करणं असं चित्र आपल्याकडे उभं केलं आहे ते काही. पण हा राजा एक वेगळाच जन्माला आला सिद्धार्थ राजपुत्र. त्याला शिकारीचा शौक नाही, बायका करण्याचा शौक नाही, नाचगाण्याचा शौक नाही. महाराज यांना एकच चिंतन सतत होते की मनुष्य दुःख का होतं, काय हे दुःख त्याच्या मागच्या जन्मीचं पाप पाहिजे हे ब्राह्मण सांगतात, काय हे दुःख त्याला भोगावंच लागेल, काय याच्यासाठी उपाय नाही. हे सर्व तो चिंतन करून जे लहानपणी आई वडिलांकडून जे संस्कार मिळाले ते सर्व प्रयोग रूढी परंपरा करून पाहिले, पण कुठेही त्याला दुःखाचं कारण मिळालं नाही. शेवटी त्यांनी संशोधन केलं, घर सोडलं आणि 6 वर्ष जंगलामध्ये निसर्गाचा अभ्यास करून त्यांनी दुःखाचं कारण शोधून काढलं. निसर्गाचा अभ्यास केला, या निसर्गामध्ये जे ॲक्शन रिॲक्शन काय होतात, माणसाच्या माइंडमध्ये ॲक्शन रिॲक्शन काय होतात, हे सर्व त्यांनी अभ्यास केला माणसाच्या माइंडचा. आणि मग ऋषीमुनीसारखं जंगलात न राहता ते पुन्हा आपल्या शहरात आले आणि भारतीय लोकांना त्यांनी सत्य सांगण्याची कोशिश केली. काय सांगितलं त्यांनी सांगितलं का बाबा रे, या पृथ्वीवर कोणतीही गोष्ट आपोआप होत नाही, प्रत्येक गोष्टीला कारण असते. ते कारण आपल्याला माहीत नाही म्हणून आपण त्याला चमत्कार, पण ज्या दिवशी ते कारण आपल्याला कळते त्याला आपण ज्ञान म्हणतो. आणि हे ज्ञान जर व्यवस्थित मांडणी केली तर त्याला आपण विज्ञान म्हणतो. आज विज्ञानाची व्याख्या काय, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ एनिथिंग इज पार्ट, वेदर इट मे बी मटेरियल सायन्स ऑर सोशल सायन्स. पहिल्यांदा सिद्धार्थने कॉज अँड इफेक्ट थिअरी मांडली, कार्यकारण सिद्धांत. आणि या कार्यकारण सिद्धांताला सिद्धार्थने 4 सत्यामध्ये फंडामेंटल ट्रूथ म्हणजे काय सांगितलं त्यांनी, फंडामेंटल ट्रूथ 4 सत्य म्हटलं त्याला. पहिलं सत्य सांगितलं का जगामध्ये दुःख आहे, दुःख
शोषण आहे. दुःख स्वतःमुळं, शोषण दुसऱ्यामुळं. बस 5 मिनिटामध्ये मी हे काय असते विशिष्ट इंटरव्ह्यू करत आम्हाला माहीत आहे तुम्ही वाट पाहता. शिबिर एवढं हे असते का ते कुठेही सोडून जातात. वाटतं की संस्थाच्या काळानंतर करतो 11 वाजता जेव्हा सुरू होते. आता तेवढं तर दुःख आहे. दुसरं सत्य सांगितलं का दुःख हे आपोआप नाही तर दुःखाचं कारण आहे. तिसरं सत्य सांगितलं का दुःखापासून मुक्ती आहे. जरुरी नाही की ब्राह्मण सांगतात का बाहेर तुमचं पाप आहे भोगा लागेल. आणि चौथं सत्य ज्याला मुक्त व्हायचं असेल त्याच्यासाठी उपाय. सिद्धार्थने दुःखाचे 3 कारण सांगितले. पहिलं दुःखाचं कारण आहे नैसर्गिक, जे आपल्या हाती नाही. नैसर्गिक दुःख म्हणजे वादळ, महापूर, भूकंप हे आपल्या हाती नाही, पण हे मामूली आहे. मेले की गेले, पण जिवंत माणसासाठी जास्त दुःख नाही. पण त्याच्यापेक्षा मोठं दुःख आहे खतरनाक. दुसरं आहे सामाजिक. सामाजिक दुःख म्हणजे चुकीचा धर्म, चुकीच्या राजनीतीमुळे लोक पहिल्यापेक्षा जास्त दुःखी आहे. कारण पहिलं वाहून गेलं आहेच नाही, पण दुसरं असून तुम्हाला खाऊ देत नाही. आणि तिसरं त्याच्याही पेक्षा खतरनाक आहे, जे तुमच्या पुढं असून तुम्हाला खाता येत नाही, ते म्हणजे व्यक्तिगत दुःख, अज्ञान. आणि हे अज्ञानाचं मूळ जेवढं खोल तेवढं दुःखाचं झाड तुमचं. नो फ्रूट विदाउट रूट. आणि हे लोभ, ईर्ष्या, द्वेष त्या दुःखाच्या झाडाच्या फांद्या आहे, पण रूट अज्ञानाचं जेवढं खोल जाईल तेवढं दुःखाचं झाड. मग सिद्धार्थच्या लक्षात आलं का मी जरी राजपुत्र असलो तर मी कायद्यानं लोकांचे डोके साफ करू शकत नाही. मी जरी राज्यकर्ता झालो तर तलवारीच्या धाकाने मी लोकांना जबरदस्तीने आपले विचार देऊ शकत नाही. तर विचाराची लढाई विचारासोबत होऊ शकते, बाणाची बाणासोबत, तलवारीच्या तलवारीसोबत. सिद्धार्थने चिंतन केलं का या वैदिक लोकांनी माझ्या लोकाला तलवारीने गुलाम नाही केलं तर विचारानं गुलाम केला आहे. आणि मला जर माझ्या लोकांना मुक्त करायचं असेल तर मला विचाराचंच हत्यार विकसित करावं लागेल. मैं ब्राह्मणों के साथ तलवार से नहीं लड़ सकता. त्यांनी तलवार फेकली. मग कोणाला सांगणार? स्वतःपासून सुरुवात केली. चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. आणि एक राजपुत्र भिक्खू झाला. स्वामी नाही झाला. हे ब्राह्मण स्वामी व्हायचे. हे प्रवचन सांगायचे क्या लेके आया था, क्या लेके जाएगा, खाली हात. आणि लोक पाया पडायचे. वा वा वा, या माणसाने स्वामी नाही भिक्खू झाला. आपला राजपाट सोडला, आपल्या सुंदर पत्नी आणि मुलाचा त्याग केला आणि 80 वर्षे पैदल फिरून भारतीय लोकांना दुःख, वेदना, उपाय, शत्रुतेची जाणीव होती. जगातला हा पहिला राजपुत्र. भिकारड्या माणसाने समाजसेवा करणं काही मोठी गोष्ट नाही, पण सर्व सुख ऐश्वर्य पायाजवळ असताना त्याग करणं त्याला कलेजा पाहिजे. सिद्धार्थनी सर्व वैभव सोडलं आणि 80 वर्ष लोकांचं दुःख, वेदना, उपाय त्याच्यावर केलं. आणि त्याच्यातून एवढी ऊर्जा निर्माण केली. ब्राह्मणाला सुद्धा चॅलेंज केलं, शिव्याने दिल्या की भाई तुम अपना काम करो, मैं अपना काम करता हो. आणि एवढी ऊर्जा निर्माण केली का ब्राह्मणाच्या वेदाचं जहर लोक उलट्या करायला लागले. आणि ब्राह्मणाला जेव्हा पोट भरण्याचा प्रॉब्लेम आला तेव्हा ब्राह्मण सुद्धा स्वतः बिंदू झाले. नंतर त्यांनी बुद्ध धर्माला खतम केलं. तर मित्र, याचे परिणाम काय झाले की 200 वर्ष ही ऊर्जा, जशी तुकाराम नामदेवांनी जी ऊर्जा निर्माण केली 400 वर्ष, त्याच्यातून शिवाजी पैदा झाला एक 2000 वर्षात राजा अशोकानंतर. त्याच प्रकारे बुद्धांनी जी ऊर्जा निर्माण केली त्या ऊर्जातून मौर्यांनी, ओबीसीच्या चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक हे आपले राजे होते तेलंगणा कुंभेचे, यांनी काय क्रांती केली ती मी इंटरव्हल नंतर सांगणार आहोत. 5000 वर्षापासूनचा जो इतिहास, आरणपासून सम्राट अशोकापर्यंत आपण आलेलो आहोत. मित्रो, बुद्धांनी जे वैचारिक क्रांती केली ती एवढी महान क्रांती होती. आणि बुद्ध एक मानवतावादी विचार, नॉट ओन्ली इन इंडिया तर जगाच्या कोण्यामध्ये ते विचार आज गेलेले आहेत. कारण बुद्धाचे जे विचार होते ते सायंटिफिक होते, प्राकृतिक होते, निसर्गाला धरून होते आणि सत्य होते. आणि म्हणून तुकडोजी महाराजासारखा मनुष्य बुद्धाविषयी म्हणतो की हाती नाही तलवार, बुद्ध राज करी जगाव. लोकांनी क्रांत्या करण्यासाठी तलवारी उपसल्या, हम किसी से कम नाही म्हणून काय काय नाही केले, बॉम्बस्फोट वगैरे जे काय हाते दाखवतात संशोधन वगैरे. परंतु बुद्धाने हाती काही न घेता एवढी मोठी क्रांती केली विचाराची. वैचारिक क्रांती आहे, सर्वात मोठी क्रांती आहे. मित्र, बुद्धाने आग्रह केला नाही, ज्याला पटलं त्यांनी घेतलं. परंतु या विचाराची ऊर्जा 200 वर्षानंतर एवढी मोठी झाली की मोठमोठे राजे त्यांना शरण आले आणि त्यांच्या विचाराने क्रांत्या झाल्या. त्याच्यात एक उदाहरण म्हणजे सम्राट अशोक. सम्राट अशोक हा महापराक्रमी राजा चंद्रगुप्त मौर्याचा नातू. मौर्य वंश, मौर्य म्हणजे शूद्रामध्ये येतं.
पुढे गेली. आता क्षत्रिय राहिलेले नाही, जे काही आहे ते शूद्र आहे आणि म्हणून त्यांच्यानुसार मौर्य हे शूद्र आहे, जे ते ब्राह्मणांनीच लिहिलेलं आहे. असो, तर चंद्रगुप्त मौर्य हा एक छोटासा एक सेफर्ड बॉय, पण त्याच्यामध्ये नागवंशाचं रक्त होतं. त्यांनी नंद वंशाला म्हणजे त्याच्यावर राज्य करून एक छोटंसं राज्य मिळवलं. पण त्यांनी मानवतावादी छोट्या छोट्या जे आपसामध्ये जे लढत होते त्यांच्यामध्ये जो भाईचारा निर्माण केला, म्हणून भाईचाराने जसा भारताचं जे नाव जे भारत आहे, भारतचा अर्थ आहे भाईचारेचं, म्हणजे ब्रदरहूड. जे ब्राह्मणी व्यवस्थेनं भाईचारा होऊ दिला नाही, आपसात लढवलं. पण अशोकाने काय केलं की बाहेरचे लोक आक्रमण करायचे, अलेक्झांडर ग्रीक तिकडून जे आहे ते, त्याला रोखण्यासाठी आपसामध्ये भाईचारा निर्माण केला आणि एक छोटंसं राज्य निर्माण केलं, इंडियन टेरिटरी. आणि एक गोल्डन भारताचं स्वप्न पाहिलं त्यांनी. इंग्रजांनी लिहून ठेवलं आहे, जे संसद भवनाच्या 506व्या गेटवर चंद्रगुप्ताचा पुतळा आहे. मोराचा पग, बासरी वगैरे जे तुम्हाला श्रीकृष्णाचा रूप दिसते तो चंद्रगुप्त आहे. ए शेफर्ड बॉय ड्रीमिंग फॉर गोल्डन इंडिया असं लिहिलेलं आहे त्याच्या खाली. शेफर्ड म्हणजे तो गाई चारत होता, पण त्याच्यामध्ये जी एवढी जिद्द होती, जसं शिवाजीनं शून्यातून राज्य निर्माण केलं आणि हे वारसा हक्कानं मिळेल राज्य अशोकाच्या कब्जात आलं. पण अशोक हा महापराक्रमी राजा होता, त्याला जग जिंकण्याची इच्छा झाली. जग म्हणजे पूर्ण समुद्रापासून समुद्रात. आणि या अशोकाने 8 वर्षात आपल्या पराक्रमाने चंद्रगुप्ताच्या भारताला महाभारत बनवलं. आज जो महाभारत ब्राह्मण तुम्हाला सांगते ती कथा आहे बसल्या बसल्या लिहिलेली. पण अशोकाचा महाभारत म्हणजे आजचा अफगाणिस्तान, आजचा पाकिस्तान, आजचा ब्रह्मदेश, नेपाळ, श्रीलंका, पूर्ण ब्रह्मदेश. आणि कलिंग छोटासा प्रदेश उरला. कलिंग म्हणजे जमशेदपूर, ओडिसा झाला महानदीच्या तिकडे. आणि अशोकाला वाटलं का कलिंग जर आपल्या कब्जात आपण घेतलं तर अखंड स्वामी होऊ, या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत पूर्ण. आणि पराक्रमाच्या हवेशापोटी अशोकाने कलिंगवर युद्ध केलं. पण जेव्हा दोन्ही पक्ष मजबूत असल्यामुळे एवढं घनघोर युद्ध झालं की लाखो लोक त्या युद्धामध्ये मारले गेले, लाखो लोक जखमी झाले, जमीन रक्तानं लाल. आणि हे दृश्य त्यांनी, भयानक दृश्य त्यांनी स्वतः पाहिलं, कारण त्याला राजे स्वतः लढायचे. आणि हे दृश्य जेव्हा त्यांनी पाहिलं त्याला पश्चाताप झाला आणि बुद्धाची आठवण झाली 200 वर्षानंतर की असं जमीन रक्तानं लाल करून या खाली जमिनीवर राज्य केल्यापेक्षा लोकांचं हृदय जिंकून त्यांच्या हृदयावर राज्य करा, हे जे बुद्धाने सांगितलं ते मला आज पटलं. ते लोक त्यांचे विहून रक्त सांडलेलं आहे, मूर्ती सडून राहिले, त्याचा वास झाला आणि त्याला पश्चाताप झाला. त्यांनी हाती तलवार फेकली तर मी हारलो, धर्माचा विजय झाला. आणि त्यांनी संकल्प केला की मी आता राज्य निर्माण करेन, मी जमिनीसाठी लढाई करणार नाही. आणि मग त्यांनी उरलेलं 36 वर्ष असं सुंदर राज्य केलं की भारताच्या इतिहासामध्ये एक सोनेरी पान आहे की भारत सोने की चिडिया थी, भारतात सोन्याचा धूळ निघत होता, तो म्हणजे सम्राट अशोकाचा. नेमकं त्यांनी काय केलं? सोन्याचा धूळ म्हणजे काही लोक चहाच्या ऐवजी सोने उकडत नव्हते, तर त्यांनी काय केलं की 84,000 शिक्षा केंद्र निर्माण केले. 84,000 शिक्षा केंद्र. आणि जगातले लोक बुद्धाचा कॉज अँड इफेक्ट, दुःख हे जे काही तत्वज्ञान त्यांनी विकसित केलं ते वाटण्यासाठी त्यांनी जगातले लोक इथे यायचे. अशोकाने माणसासाठी तर केलंच, पण जनावरांसाठी सुद्धा मोठमोठे वन, रस्ते, हौद, सँच्युरी. ज्या रामायणामध्ये ब्राह्मण लोक सांगतात की रावणानं सीतेला चोरून कुठे ठेवलं? अशोक वनात. ते अशोक वन सुद्धा सम्राट अशोकाचा आहे, कारण ह्या कथा नंतर लिहिलेल्या आहेत. ते कथा म्हणजे इतिहास नाही. रामायण, महाभारत, गीता हे मनुस्मृतीच्या नंतर लिहिलेला इतिहास, सोशलायझेशन ऑफ माइंड. असा हा अशोक महान या महाभारताला सोडून गेला. आणि वारसा हक्काने त्याचा जो नातू होता अशोकांचा, तो सत्तेवर आला, बृहद्रथ राजा. बृहद्रथ इसवी सन पूर्व 185 ची घटना आहे. म्हणजे पुन्हा याच्यात 2018 मिळवले आपण. एवढ्या वर्षापूर्वीचा इतिहास आहे, कथा नाही. हा राजा एक महान राजा, अशोकाचा नातू, एवढा दिलदार की 24 घंटे मानव सेवेमध्ये राहणारा. जसं शिवाजी महाराज 24 घंटे मानव सेवेत जगत होते. त्यांनी घरदार ब्राह्मणाला सुद्धा माफ केलं की कुत्रा आपल्याला डसतं म्हणून आपण कुत्र्याला डसत नाही. माफच नाही केलं तर त्याला मोठे मोठे पद दिले. पण ब्राह्मण असा आहे की जिथं खाते तिथं छेद करतो. कोणी अपमानाने भटाला दिली ओसरी, भट हातपाय, आणि त्याला सेनापतीपर्यंत दिलं. आणि यांनी काय केलं? आपला वेगळा गुट बनवून
सैन्याची पाहणी करायला नेलं. रोमिला ठाकूरचं पुस्तक वाचा, हिस्ट्री ऑफ इंडिया. गार्ड ऑफ ऑनर करायला राजा नेलं, मागून तलवारीने त्याचं मोठं काम. त्याने समोरासमोर नाही, सर्व याच पद्धतीने. आणि जसे त्या राजाला मारलं, बृहद्रथाला कोण मारलं? पुष्यमित्र शृंग. शृंग राजा, शृंग सेनापती होता, पहिले तो पुरोहित होता. आणि या मानून यांनी गुरुजीला संदेश दिला की गुरुजी, मी आपलं काम केलं, मी आता राजाला मारलं, मला आता असं राज्य निर्माण करायचं आहे की शूद्राचा राजा निर्माण होणार नाही, या देशात सामाजिक समता निर्माण होणार नाही, अशोकासारखा ग्रेट झाले. मला असं संविधान पाहिजे. तर संविधान कोणाला मागत होता? तो पतंजली, सुमती भार्गव. सुमती भार्गव हायकोर्टाचे चीफ जस्टिस राहते ना, सुप्रीम कोर्टाचे, त्याला संविधान. तर त्यांनी काय केलं? पहिलं काम केलं आपल्या पूर्वजांच्या की त्यांनी पहिला हातोडा मारला. 84,000 शिक्षा केंद्र त्यांनी बंद केली. आता मोदी सरकार तेच करून आहे. 84,000 शिक्षा बंद केल्या आणि त्यांनी शपथ घेतली तर मी तर 84,000 नष्ट करतो, पण तुम्हाला शूद्राला आता 84 लक्ष योनी जन्म घ्यायला तरी माणसाला जन्म मिळाला. याचा अर्थ काय? शिक्षणा बगर मनुष्य जगतो, पण कसा जगतो? जनावरासारखा. शिक्षण हे माणसाचं माइंड, परिचय. आणि त्यांनी मग काय केलं? या देशात सामाजिक समता निर्माण होणार नाही हे दुसरं संविधान या देशाला दिलं. ते संविधान होतं मनुस्मृती. ही मनुस्मृती काय आहे? तर ज्या म्हणून त्यांचं पहिलं संविधान दिलं होतं, जे अशोकाने नष्ट केलं, ऋग्वेद, त्याची कार्बन कॉपी त्यांनी जशीची तशी त्याच्यामध्ये जॉईन केली. अशोकाचं जे 400 वर्ष जे शूद्रांचं जे राज्य होतं मौर्यांचं, ते त्यांनी खतम केलं आणि एक मनुस्मृती त्याला ट्रान्सफर केला आणि याला अजून कठोर बनवलं. सुधार चांगल्यासाठी नाही, शूद्राचं राज्य नाही आलं पाहिजे, शूद्राचा राजा निर्माण झाला पाहिजे. तर यांनी याच्यात काय फरक आहे? मग अशोकाचं तर जाळून टाकलं जे काही होतं त्याचे सर्व, पण ऋग्वेद जो होता, जो लवचिक होता, त्याला इथं कठोर बनवलं. त्याच्यात फरक काय? हा फरक कळेल. तर ऋग्वेदामध्ये वर्ण व्यवस्था होती, त्याला क्लास म्हटलेला आहे, जे बी होते ते फ्लेक्सिबल. याच्यामध्ये त्यांनी या क्लासला पुन्हा फर्दर तोडून याचे तुकडे करून त्याला कास्टमध्ये डिवाइड केलं. हे कसं केलं? तर जसं आपण 100 पोळ्या एकट्टा बनवल्या तर एकट्टा पोळी कणिक भिजवतो, मग 100 उंडे वेगळे केले, वाळले का ते कधी मिक्सअप होत नाही, आहे की नाही? तर तशा प्रकारे त्यांनी हे क्लास होते. जसं ब्राह्मण हा एक क्लास, क्षत्रिय, वैश्य आणि जे शरण गेले होते त्याला त्यांनी शूद्रामध्ये टाकलं, 4th क्लास. जे आता जे हिंदू आहे तिलिमाई कुंभी, ते 4th क्लास हिंदू आहे, म्हणजे माल खाणेवाले नाही. आज हिंदू करून राहिले ते 2 प्रकारचे हिंदू आहे भारतात, एक माल खाणेवाले आणि एक मार खाणेवाले. तुम्ही कोणत्या घरी जाऊन विचारा. आणि जे शरण नाही आले त्याला अवर्णात टाकलं, अतिशूद्र आणि आदिवासी, जे त्यांच्या वर्णाच्या बाहेर होते तरी त्याच्यात त्यांनी जाती निर्माण केली. तर त्यांनी काय केलं? अशोकाच्या क्रांतीमुळे त्यांना वाटतं का नाही आता हे चेंज केलं पाहिजे. तर दुसरा अर्थशास्त्रीय फॉर्म्युला लावला, डिवायडेड दे फॉल, युनायटेड दे स्टँड. म्हणजे 10 सडल्या काड्या जर एकट्या केल्या तर मजबूत काडीचं बळ होईल, पण 10 सडल्या काड्या वेगवेगळ्या केल्या तर कुटुक कोणी तोडू शकते. म्हणून त्यांनी बाहेरून जे आलेले होते त्याचं युनिटीकरण केलं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे बाहेरचे लोक आहेत, भूत, शक जे आले राजपूत वगैरे हे सर्व बाहेरचे लोक आहेत. आणि भारतीय मूल जे लोक होते त्याचे त्यांनी फर्दर तुकडे केले आणि हे तुकडे त्यांनी काय केले? एकामेकाच्या उरावर उभे केले. समानता नाही केले, जे क्लास समान होते, जसं तेली, माळी, कुणबी जे काय ते समान होते, त्याला एकामेकाच्या उरावर उभं केलं. कोण कोणाच्या खाली, कोण कोणाच्या वर, वरच्याले माथा आणि खालच्याले लाथा मारण्याची सिस्टम, ताकी हे एकामेकाला कुठाडत राहील आणि यायला समजाव करून आम्ही या सर्व लोकांवर राज्य करत राहू. ही व्यवस्था त्यांनी मनुस्मृतीत आहे. तर ही व्यवस्था याच्यात कशी केली? तर जसं म्हटलं की क्लासचं कास्ट केलं, तर कास्ट कशा केल्या? जसं त्यावेळेला समाज होता, सामान्य लोकांना समाज आणि जात सारखीच वाटते, पण समाज आणि जात सारखी नाही. तेली समाज आणि तेली कास्ट वेगळी आहे, माळी समाज आणि माळी कास्ट वेगळी आहे. तसं समाज हे सांस्कृतिक आहे. समाज निर्माण कसा झाला? नैसर्गिक उत्क्रांतीने झालेला. फॉर एक्झाम्पल, हजारो वर्षापूर्वी शेतीचा शोध लागला. पहिले भटके लोक होते, शेतीचा शोध लागल्यावर स्थायी झाले, जमीन चांगली पाणी पाहून. सर्वात पहिले वरच्या पाण्यावर शेती सुरू झाली. वरच्या पाण्यावर शेती करणाऱ्या लोकांना
कोरडवाहू शेती, कोरडवाहूचा कोळवाडी झाला, कोळवाडीचा कुणबी झाला. कुणबी म्हणजे जात नाही, समाज नाही, कुणबी म्हणजे शेतकरी. पहिला शब्द भारतीय संस्कृती आणि धर्म वेगळा. हजारो वर्षे वरच्या पाण्यावर शेती करता करता जमिनीच्या खाली शेती पाण्याचा शोध लागला. विहिरी खांदण्याचा सपाटा, ज्याला 12 महिने पाणी मिळालं, जमीन चांगली मिळाली, त्यांनी 12 महिने शेती केली, प्रोग्रेसिव्ह फार्मिंग, ते माळी झाले. ज्याला जमीन नाही मिळाली त्यांनी पारंपरिक शेती केली, म्हणजे एका समाजातून दुसरा समाज डेराईव्ह झाला. त्यानंतर हजारो वर्षानंतर बियापासून तेलाचा शोध लागला. काही लोक पारंपरिक तेल काढायला लागले, ते तेली झाले. पुन्हा माणसं गरजा वाढल्या, संख्या वाढली, गरजानुसार कोणी धोबी झाले, कोणी केस कापणेवाले झाले, कोणी काय झालं. पण हा सर्व समाज एकसंघ होता, याच्यात काही भेद नव्हते कामावरून. कोणी कोणाच्या घरी जाय, कोणी कोणतेही काम करायचे ज्याला जे आवडेल, कोणी कोणाच्याही मुलीला मागणी घालत होते आपल्या ऐपतीनुसार. परंतु यांनी काय केलं मनुस्मृती, गुरुजी मला अशी व्यवस्था पाहिजे तर कोणताही समाज ब्राह्मणापासून सत्ता हिसकून घेणार नाही. मग काय करायचं, तर कोणताही तुकडा या 3.5% जास्त होणार नाही. सत्ता तर तेव्हा हिसकून घेईन ना जेव्हा जास्त आहे. मग गुरुजीनं एवढे तुकडे केले, कारण तेली माळी समाज मेजर होता. एवढे तेलाचे तुकडे केले का जेवढ्या पहिले तेली म्हणजे तेली होता, त्यांनी जेवढे ते प्रकारचे तेल होते तेवढ्या प्रकारचे तुकडे करून टाकले. एरंड्या तेली, जवस्या तेली. गुरुजी म्हणजे पुन्हा बारीक करा, हे मोठे मोठे झाले. गुरुजीनं पुन्हा बैल लावले, 1 बैल्या, 2 बैल्या, कारण पहिले काही मशिनी नव्हत्या, बैलानं तेल काढा. तेलाचे एवढे तुकडे केले का तेली कधी उठून उभा होणार नाही ब्राह्मणाच्या विरोधामध्ये. माळ्यामध्ये भाजीच्या नुसार हळदे माळी, जिरे माळी, भाजी नाही तर वन माळी, फुल माळी, माळी कधी उठून उभा होणार नाही. कुंब्यामध्ये कडधान्याच्या नुसार, ढिवरामध्ये डुकरं पकडणे वाले वेगळे, मच्छी पकडणे वाले वेगळे, गाई चारणे वाले वेगळे, घोडे ढिवरामध्ये वेगळे, मेहतरामध्ये झाडू मारणे वाले वेगळे, मैला उचलणे वाले वेगळे. असे हजारो तुकडे केले. जिथे हातोडा मारता येते तुकडा करता ते, आणि त्याने एकामेकाच्या उरा. त्याला बाबासाहेबांनी म्हटलं ग्रेडेड इन इक्वॅलिटी विथ हेट फिलॉसॉफी. आणि यांचं कधी मोबिलायझेशन, हेट काऊन, तर तुमचं मोबिलायझेशन नाही झालं पाहिजे म्हणून त्याच्यात हेट फिलॉसॉफी. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, कास्ट म्हणजे जाती व्यवस्था पहिलं काम केलं. हे जाती व्यवस्था धर्माने स्थापित केली. जाती व्यवस्था हे सांस्कृतिक नाही, समाज व्यवस्था सांस्कृतिक आहे. तेली माळी कुणबी, पण त्या एका समाजामध्ये शेकडो हजारो जाती ज्या निर्माण झाल्या, ते जाती व्यवस्था धर्माने स्थापित केली ब्राह्मणांनी. सामान्य लोकांना समाजाने जात एकत्र. त्यानंतर दुसरं, हे एकामेकाच्या घरी गेले, हिवाई जवळ झाले तर त्यांचा संपर्क येईल, आमच्या विरोधात ते कट करेल, सत्ता हिसकून घेईल. ते कधी झालं नाही पाहिजे, टू अवॉइड मोबिलायझेशन. दुसरा कानून लावला, रोटी बेटी व्यवहार बंद. रोटी बी नाही आणि बेटी बी नाही, आपापल्या जातीत सडक राहा. टू अवॉइड मोबिलायझेशन, रोटी बेटी व्यवहार बंद केला. जगामध्ये कुठेही व्यवस्था नाही. ज्या ईश्वराला तुम्ही मानत असाल त्या ईश्वराने जगातल्या लोकांना निर्माण केलं, पण भारतात जी व्यवस्था सुपर ब्राह्मण निघली ते कुठेही तुम्हाला मिळणार नाही, म्हणून भारत बर्बाद झाला. तिसरा त्यांनी कायदा केला, व्यवसाय बंदी. तुम्ही किती किस्मत खा हुशार असाल, तुम्हाला आपला व्यवसाय बदलता येणार नाही, जो बापाचा असतो. एखाद्या ढिवरानं म्हटलं का आतापर्यंत मी डुकरं पकडले, आता मच्छी पकडतो म्हणजे नाही, नरकात जाशील. तुझ्या बापाने डुकरं पकडले तर तुला मच्छी पकडता येणार. एखाद्या मेहतरानं म्हणलं का आतापर्यंत मी महिला व्हाल, आता झाडूचं काम द्या, म्हणजे नाही, धर्माचा अपमान आहे, त्याला कोणी. अशी कडीमुक्त व्यवस्था, त्याला म्हटलं आहे व्यवसाय बंदी, ज्याची तारीख गांधीजीनं खूप केली होती. बाबासाहेबांनी याला विरोध केला. असं जर राहिलं असतं तर कोणी कलेक्टर केल्यामुळे बदल झाला असो. त्यानंतर चौथा कायदा, जात जन्मजात केली. जात बदलवता येणार नाही, आवडो का नाही आवडो, ज्या जातीत जन्म झाला त्या जातीचं तुम्हाला लागल जात जन्मजात. आता लोक जात बदलण्याच्या भानगडीत नाही पडत, सरळ धर्मच बदलून टाकतात. कायदा पंजाबराव देशमुखनं म्हटलं का या जातीच्या बदलवण्यामध्ये काही अर्थ नाही, रांजणाचे भोकं बुजवल्यापेक्षा रांजणच पडून टाकतात, आहे की नाही. तर म्हणून लोक आता धर्मच बदलत, कारण त्यावेळेला काही इतर धर्म नव्हते, हे सर्व नंतर आलेले धर्म आहे. ख्रिस्ती, इस्लाम हे तेव्हा नव्हते जेव्हा मनुस्मृती आली, आहे की नाही. त्यावेळेला जातीचं खूप महत्व होतं, कारण जाती बहिष्कृत होणं म्हणजे खूप मोठा देव आहे. आधी बहिष्कृत करतात तर किती अवस्था होती, पाच एखादा. आणि हे तर जनरल कायदे. पाचवा सुपर कायदा त्यांनी बनवला महिलांसाठी. स्त्रियांची अशी अवस्था केली, कारण स्त्री जर मी म्हटलं का जशी भुई तसं पीक, आहे की नाही. स्त्री हे माती आहे आणि पुरुष हे बीज असते. तर स्त्री जर असली तर जमीन पाहून पीक होते, तर तसं स्त्री जर बाहेर राहिली तर बाहेर लोक होईल. म्हणून त्यांनी स्त्रियांना सर्वात खाली आणलं
आणि लिहून ठेवलं का न स्त्री स्वातंत्र्य महती, न स्त्री स्वातंत्र्य महती म्हणजे स्त्रियांना कोणतंही प्रकारचं महत्व देऊ नये, तिचा सल्ला घेणं पाप, तिला काही तिच्या भावना आहे, तिला काही आहे त्याचा विचार म्हणून केला नाही, तिला करण्याची पद्धत दिली नाही, तिला पुरुषाचं धन म्हणून डिक्लेअर केलं, पुरुष वाटेल तसा तिचा उपयोग करू शकतो, विकू शकतो, जुर्व्यावर मांडू शकतो, तिला मारूही शकतो. आणि याचं पालन करणाऱ्याला त्यांनी धर्मराजा म्हणून घोषित केलं. महाभारतामध्ये काय धर्मराजा, त्या द्रौपदीने काय हाल केले तुम्हाला माहित आहे, जास्त सांगायची गरज नाही, तरी त्याला ते पवित्र ग्रंथ म्हणून ते लोक पब्लिश करतात, ज्यामध्ये स्त्रियाला थोडी इज्जत नाही. आणि हे 5 कायदे जी स्त्री निसर्गाने पुरुषापेक्षा श्रेष्ठ बनवली, जिच्यामध्ये दुःख सहन करण्याची शक्ती पुरुषापेक्षा जास्त आहे, प्रेम करण्याची शक्ती स्त्रीमध्ये पुरुषापेक्षा जास्त आहे, सेवा करण्याची शक्ती स्त्रीमध्ये, ज्या निसर्गाने स्त्रीला पुरुषापेक्षा सक्षम बनवलं महात्मा फुले वचन, त्या स्त्रीला ब्राह्मणाने एवढं मातीत घातलं का तिचं माणूस पण सुद्धा मिरवून घेतलेला आहे. कशासाठी? तर पिढीनं पिढी आपली सत्ता राहिली पाहिजे. 50% स्त्रिया जर घातल्या तर तिच्या पोटी येणारे पोरं बाहेर पैदा होतील आणि आपल्या सत्तेला कोणी धक्का लावू शकणार नाही. या एका हव्याच्या पोटी त्यांनी 50% स्त्रियाला अपंग बनवून टाकला, माणूस बसून त्याला फाटलेल्या पतंगीसारखी अवस्था दिली केली. आणि ही व्यवस्था जेव्हा मनुस्मृतीमध्ये लागू केली तेव्हा भारताला कॅन्सर झाला, भारताचा सत्यानाश झाला. कारण काय? तर 3.5% फक्त म्हणजे लढाई करणारे लोक फक्त 5.5%. मग ते कसे असो, आंधळे लंगडे लुले येडे मुके, राजा होईल ते क्षत्रिय, आणि क्षत्रिय जर अवलाद नसेल तर मग ब्राह्मण कारभारी. पण खालच्या लोकांना राजा होण्याचा अधिकार नाही. आणि या लोकांना शूद्राला नपुसक बनवलं, अधिकार दिला नाही. आणि ही व्यवस्था, तसं महाभारतामध्ये कथा आहे ती, राजा आंधळा धूत. आता राजा आंधळा तर राणीने तरी कमरेला पदर खोसून राज्यकारभार करा, तर तिने डोळ्याने पट्टी बांधली, नवराच नाही पाहता मी काय करू. तर राजा आंधळा, राणीने पट्टी बांधली, पोट्टे बांधून राहिले, आपसात जुवा खेळून राहिले. काय परिणाम झाला? पाहणेवाले बर्बाद झाले, दाखवणेवाले मालामाल. आम्ही कसं जगलो त्याच्यात काही. आणि ही व्यवस्था जेव्हा बाहेरच्या लोकांच्या लक्षात आली, फॉरेनर, का हे भारतामध्ये भारताला लुटणं काही कठीण नाही, कारण भारतामध्ये येडे मुके लंगडे लुले लोक राजे होऊन राहिले, तलवार कुणीकडे शत्रू 500 सैनिक घेऊन भारतावर यायचे त्यावेळेला, कारण लढणार लोक. या मनुस्मृतीनंतरच्या याचं मी एकच उदाहरण देतो, 1000-1200 वर्षाचं, कथा नाही सांगत, उदाहरण. मोहम्मद गजनी या पडोशी अरबांनी 17 वेळा सोमनाथ लुटल्याचा इतिहास आहे. हे खरा इतिहास आहे. आता प्रश्न आहे की त्यांनी एकच मंदिर 17 वेळा का लुटलं? काय तो मॅड होता का? तो पागल होता? नाही, तो चतुर होता. कारण त्यावेळची परिस्थिती आम्हाला माहित पाहिजे. गजनीच्या वेळेस, गजनीचा काळ म्हणजे काही खूप जुना नाही आहे, मनुस्मृती नंतर 1000 वर्ष, इसवी मोहम्मद गजनीचा काळ आहे, इसवी सन 1000 ते 1027, खूप उशिरात आहे. इसवी सन पूर्वतून आपण आता इसवी सनात आलो. आणि त्या 27 वर्ष, तो 30ला मेला, आणि या 27 वर्षात त्यांनी 17 वेळा सोमनाथ लुटलं. का लुटलं? तर त्यावेळची परिस्थिती आम्हाला माहित पाहिजे. तो चतुर होता. त्यावेळेला काही ग्रामपंचायती नव्हत्या आणि काही वार्ड मेंबर नव्हते, कोणी तिकीट मागत नव्हतं. आता तर एकाच वार्डात तुम्ही उभे राहता बाबासाहेबाच्या कृपेनं, तुले नाही मला घाल कुत्र्याला, नाही का? एका घराचे 7 जण भिकाऱ्याचं झालं, बरं तो बाजून भिकारी आला, त्यानं तुमचे घर तोडले, त्याचे भीक भेटते जास्त, तुमचे तुकडे घेतले. पण त्यावेळेला काय होतं, मंदिर म्हणजे ग्रामपंचायतला पुरवठा सरपंच राहतात. त्यावेळेला मंदिरातून सत्ता झाले, आणि त्यावेळेला बँक नव्हती. त्यावेळेला मंदिरामध्ये मूर्तीच्या खाली धन नसून राहायचं, देवाचं राहत. आणि धन ठेवण्याचा अधिकार फक्त यांनाच होता. याने खालीच नाही तर धन ठेवायचं कुठून, ऐक नाही. आणि मग हे यांच्या धनातले चोरी जाऊ नये, तुमची नियत नाही खराब झाली पाहिजे म्हणून तुम्हाला मंदिर प्रवेश निषेध होता. तेला माळा कुंभाला आवारात प्रवेश होता, पण गाभाऱ्यात स्वतः पूजा करण्याची परमिशन नव्हती. ब्राह्मणाच्या हाताने पाणी टाकायला गेलं. तुम्हाला असं खूप वाटलं, अस्पृश्याने तर आवारातही येऊ देत नव्हते. पाण्याचा सिंधूला जर उडला तरी जगलाला खेचून मारायचे, एवढी प्रमाणे. आणि मग गजनीचे गुप्त हे सर्व दृश्य पाहायचे. तुम्ही जाता ओबीसी की बनून, तो पाहताना पाहिलं का हे मंदिरामध्ये मूर्तीच्या खाली धन लपून ठेवतात. त्याला वाटलं सगळं चिल्लर दुकान कशाला लुटायचं, रिझर्व्ह बँकेला चांगलं करा. कारण सोमनाथ रिझर्व्ह बँक होती. त्याला माहित होतं का जिथं कुत्रे मुत्ते तिथं धन राहत नाही, जिथं पुजारी बसते तिथं धन राहते. आणि तो 500 सैनिक घेऊन आला. जसाही तो यायचा, 1000 ब्राह्मण तिथं फुकट खात होते, उठून पडायचे. आपल्याला काही करायचं नाही म्हणजे देवच पाहून गेले.
मंत्र म्हटले का गजनीच्या तलवारीची राख होऊन जाते, आपल्याला काहीच नाही कळत. आणि तो यायचा आणि एकाचे 2 सोमनाथ करून तोडताड करून सोनं नाणं मस्त साखळ्या वाट्या देऊन उठून पडायचं. आणि त्याला माझ्या कुंभेचे पिकं, शेतकऱ्याचे पिकं त्या घोड्याने बरबाद व्हायचे. ते बोंबलाचे देवा देवा धावता. आता देवा आहेच नाही तर येईल कुठून काय? आला असता तर राहिला असता. तो महाभारता झाला 4.5 आणि मग तो सीमेच्या बाहेर गेला लुटून का मग हे 1000 ब्राह्मण वापस यायचे मंदिरात आणि मग या भयाड लोकांना प्रवचन सांगायचे, तू क्यों रो रहा है, तेरा क्या गया, तू क्या लेके आया था, क्या लेके जाएगा, खाली हाथ आया. हजारो वर्ष पडोशी परके लोकांनी भारताला लुटलं आणि आम्ही लोक ब्राह्मणाचे धर्मग्रंथाच्या कथा काढत राहिलो. आणि मग गजनीने जेव्हा केलं तेव्हा दूरदूरच्या लोकांना लोभ सुटला का भारताची एवढी लूट लागली, भारतात एवढे नालायक राज्य करते आहे तर आपण काऊन मागं राहतो. मग दुरून लोक भारतावर अटॅक करायला लागले, मुघल, तुर्की. पण ते दूरचे होते, हे सकाळी यायचे संध्याकाळी लुटून न्यायचे अरबी. पण त्यांना त्यावेळेला काही विमान नव्हतं, घोड्यावर कधी जंगलामध्ये बिमार पडायचे, औषध भेटत नव्हतं, पाणी भेटत नव्हतं, खजिना छातीत घेऊन मरायचे, कधी दुसऱ्याच लुटायच्या रस्त्यात. त्यांनी चालाकी केली मुघलांनी का एवढ्या दूर लुटून नेण्यापेक्षा इथंच राज्यकारभार केला तर काय बिघडते. या भारतीय शूद्रात हिंमत नाही आपल्याला रोखण्याची. आणि म्हणून मुघलांनी, शब्दात लक्ष द्या, मुघलांनी अरबांसारखं लुटून न नेता भारतातच राज्यकारभार केला. 13व्या सदीपासून मुघलांनी सत्ता एस्टॅब्लिश केली. मुघल, मी इतिहास सांगतो, कथा सांगत नाही. तुम्हाला कथा ऐकायच्या सवयी आहे आणि तोही इतिहास राजा राणीचा सांगत नाही. एक होता राजा आणि त्याने होता 4 बायका आणि त्याने कोण ठेकाणे सांगत नाही कोणाला. सोशल संघर्ष करायचा. ते मुघल 13व्या सदीमध्ये मुघलांनी भारतावर आपली सत्ता एस्टॅब्लिश केली. आणि मग समाजशास्त्राचा सिद्धांत आहे की जो आपली राजसत्ता राबवतो तो आपली धर्मसत्ता राबवतो. कारण धर्मसत्ता आणि राजसत्ता हे रेल्वेची लाईन आणि गाडी सारखा आहे. रेल्वेची लाईन मजबूत राहिली तर गाडी झुकझुक करते, नाही तर ऍक्सिडेंट. तर कोणतेही राज्यकर्ते लोक आपला धर्म, कारण काय की धर्म त्यांची ढाल असते. धर्मानं माइंडवर कंट्रोल करता येते, राजनीतीचं शरीरावर. आणि म्हणून धर्म आणि राजनीती याचं रिलेशन रेल्वेच्या लाईन आणि गाडी सारखं आहे. म्हणून आता रेल्वे डिपार्टमेंट काय करते, तुमच्या त्या संडासच्या डब्यात पाणी आहे का ते नाही पहा, ते रेल्वेची लाईन बरोबर आहे का तुम्ही टाट लावून पाहिजे राहते. त्याला माहित आहे का पाणी नाही राहिलं तर बिस्लरी भेटते आहे की नाही. तर सांगण्याचं तात्पर्य हे की मुघलांना वाटलं का आम्ही आपला धर्म प्रचार का करू नये, म्हणून त्यांनी सरकारी खजिन्यातून राजे होते त्याला कोण रोखणार आहे. आणि म्हणून त्यांनी सुफी संतांची निर्मिती केली इस्लामचा प्रचार करण्यासाठी. इस्लाम, सुफी संत. आणि सुफी संतांनी इस्लामचं अध्यात्म भारतीय लोकांना सांगितलं. काय सांगितलं? इस्लाम हा एक देववादी होता, त्यांचा देव मूर्तीत नाही, बहुदेववादी नाही. ब्रह्माचा धर्म हा दुनियाभराचे देव मानत होता. जसे ब्रह्मापासून निर्माण केला, ब्रह्मा, विष्णू, महेश, अग्नीचा देव, पाण्याचा देव, विद्येचा देव, हवेचा देव. तेवढं नाही कमी पडले तर अंगावरचा मळ काढला, त्याचा एक देव चुकला, दुसऱ्याने बिटकलं तर पुन्हा देव. चुक्यापासूनही झाले. आणि एवढे करून लोक कंटाळले. इस्लामने शॉर्टकट केलं, सबका मालिक आहे. साईबाबाचं तोंडून जे ऐकत ते इस्लामिक आहे. आणि महत्वाचं इस्लाम हा समानतावादी, मानवतावर आधारित होता. आणि जेव्हा सुफी संतांनी सांगितलं तेव्हा लोकांना मोठं नवल वाटलं, नाही आपला धर्म तर पाणी पिऊ देत नाही. कारण मंदिरात गेले तर मारून काडीने नाही दगडानं मारायचे. करंट येत होता काडीमध्ये. कारण ते पेक्षाही पुढं कांदा पेकरमध्ये करंट येते, पण राममध्ये लाकडात मी करंट येत होता, तर दगडाने ठेचून मारा. कोण राहील तुमच्या ज्या तुम्ही म्हणता लाता खाना आमच्या धर्मात. इस्लामने जेव्हा लोकांना जवळ घेतलं, लोकांनी विचार केला अरे हा धर्म जवळ घेतो. आणि धर्म कोणाला पाहिजे? गरीब माणसाला. त्यांनी इस्लाम, आता पहिले तर हिंमतवाले जाईल, पण जसा जसा इस्लामचा प्रचार झाला, जातीच्या जाती इस्लाममध्ये जायला लागल्या. आज जे एवढे लोक 35% मुसलमान जे दिसतात तुम्हाला, हे काही तलवारीच्या भरोशावर नाही आहे. तलवारीच्या भरोशावर झाले असते तर युपी मध्ये जोधाबाईनं आणि तुलसीदासानं लिहित नसता बसला, त्याच्या गांडीवर सोटा मारला असता. त्याला सुद्धा दान दिलं. इस्लाम एवढा दिलदार होता, ज्याला आम्हाला खूप सांगतात नाही हे ब्राह्मण लोक, अरे इस्लामने मंदिराला सुद्धा लाखो करोडचे देणगे दिले. नाही तर दिल्ली आणि आग्र्याला त्यांची सत्ता होती, तिथे हिंदू राहिलेच नसते. जर तुम्हाला सांगतात कसं असतं तर त्यांनी काही आग्रह नाही केला. हा, एखादा राजा असतो क्रूर, पण 700-800 वर्ष इस्लामने भारतावर राज्य केलं. अकबर द ग्रेट सारखे सहिष्णू राजे निर्माण झाले.
आणि ब्राह्मणी जातीला कंटाळून लोकांनी खुशीने इस्लाम कबूल केला. आणि जेव्हा जातीच्या जाती इस्लाममध्ये जायला लागला तेव्हा ब्राह्मणाचे धाबे आणले. आता काय करायचं? आज हे शूद्र आमची कुत्र्यासारखी सेवा करतात, उद्या परधर्मात गेल्यावर आम्हाला शत्रू मानेल. कारण एक धर्मात तर त्याचा एक शत्रू वाढेल, त्याला भीती वाटेल. काय करायचं? मग या इस्लामला रोखण्यासाठी ब्राह्मणांनी, कारण त्याचा सत्ता हिसकली पहिले, आणि मग मंदिरातली सत्ता हालायला लागली पंड्या पुजाऱ्याची, पोटावर पाय पडत होता. आणि मग त्यांनी या इस्लामला रोखण्यासाठी समरसता केली. काय समरसता? ते संत बनून जे पंडित पुरोहित होते, मंदिरातली सत्ता जेव्हा हालायला लागली तेव्हा हे पंडित पुरोहित संत बनून रस्त्यावर आले. आणि भारतात पहिल्यांदा संत पैदा झाले, ब्राह्मण संत. 13व्या सदीपर्यंत भारतात कुठेही संत पैदा झाले नाही. तुम्ही इतिहास वाचा. इस्लामच्या आगमनापर्यंत भारतात कुठेही संत नव्हते, कारण जरूरत नव्हती रस्त्यावर उतरायची. सर्व जगात राजेशाही मंदिरात खुश होती, राजेशाही राजात होती, मंदिरात पुरोहित खुश होता. पण जेव्हा त्यांना त्यांची सत्ता हालली, आता ब्राह्मण संत कशासाठी आले? आपला धर्म वाचवण्यासाठी, आपलं श्रेष्ठत्व, कारण त्यांचं श्रेष्ठत्व होतं, त्यांचं पोट होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं? याला काट करण्यासाठी यांनी सुद्धा समरसता केली आणि देवाजवळ सर्वेसारख्या, तिथं कोणी छोटा नाही बडा नाही, म्हणजे कट्टरपंथीपणा कमी केली, नदीतल्या लवाळ्यासारखी. आणि त्यांनी बी म्हणजे देव सोडले नाही, एका एका देवाच्या नावाने एक एक पंथ निर्माण केले. नाथ पंथ, वैष्णव पंथ, माळवा पंथ, कोणी गोविंद ज्ञान, आग्रह नाही केला काही त्याची मला द्या, पण आम्ही सांगतो तसा ब्राह्मण संत. आणि मग तुमची भक्ती कमी पडली, तुम्ही हे करा, पुन्हा त्याला रूढी परंपरा कर्मकांडात देवाजवळ वरत हात करून, इथं जसं तर तसंच ठेवलं, इथं पाणी नाही ठेवू दिलं, पण देवाजवळ सर्व सारखे आहे वरत. आणि मग टाकाला घुसडल्या जसं लोणीवर येते, इस्लाम आपलं सांगायचे, हे आपलं सांगायचे, टाकाले तेव्हा खालच्या लोकांमध्ये बुद्धी निर्माण झाली का बा हे एक सांगते, हे खरं काय? काही लोकांच्या लक्षात आलं, काही लोक देवा धर्माच्या नावात आम्हाला ठगवतात, मूर्ख बनवतात, लुटतात. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये खरा धर्म, ईश्वर, अध्यात्म सांगण्यासाठी आपल्या समाजात संत पैदा झाले. त्याला म्हटलं आहे बहुजन संत.